आज आपल्याकडं व्याख्यानासाठी आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या व्याख्यानासाठी डॉक्टर दादासाहेब ढेंगळे सर या ठिकाणी उपस्थित झाले. मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ त्यानंतर शिक्षणशास्त्र संकुल यांच्या मार्फत सरांचं मनापासून स्वागत करतो. सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या व्याख्यानासाठी तयारी दर्शवली. सरांचे मी थोडक्यात परिचय करून देतोय. सर शारीरिक शिक्षण विभाग पुणे विद्यापीठा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांना टीचिंग मधून एकूण 9 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये एमपीएड बीपीएड या कोर्स साठी सर टीचिंग करत असतात. ढेंगळे सर अनम्यूट करा. हा सर आवाज येतो आता? हा येतोय सर. ओके ओके. आपल्याकडे आज आपलं व्याख्यान सत्रासाठी डॉक्टर दादासाहेब ढेंगळे ठिकाणी उपस्थित झाले. मी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तसंच शिक्षणशास्त्र संकुलामार्फत सरांचं मनापासून स्वागत करतो. सरांचा थोडक्यात परिचय आपल्या समोर ठेवतोय. सर सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत. सरांचा एकूण 9 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये बीपीएड कोर्स एमपीएड कोर्स या कोर्स साठी सर टीचिंग करत असतात. सरांचं शैक्षणिक पात्रता जर लक्षात घेतली तर एकूणच एमपीएड एमफिल पीएचडी आणि सेट नेट या दोन्ही परीक्षा सर उत्तीर्ण आहेत. सरांनी एक म्हणजे इंटरेस्टिंग एरिया त्यांचा फिटनेस आणि कंडिशनिंग हा आहे. सर फिट इंडिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे समन्वयक आहेत. तसेच पुणे विद्यापीठात जो जिम इन्स्ट्रक्टर कोर्स चालतो त्याचेही सर समन्वयक आहेत. त्याच्यानंतर शारीरिक शिक्षणात महत्वाची भूमिका सरांची म्हणजे एक शेटनेटचं मराठी माध्यमाचं पुस्तक सरांचं प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर सर एक हँडबॉलचे चांगले खेळाडू आहेत. वेगवेगळ्या कॉन्फरन्स सेमिनार मध्ये सर रिसोर्स पर्सन आणि चेअरपर्सन म्हणून सहभाग नोंदवतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या आता सध्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपल्या घरी कसा व्यायाम करावा म्हणजे घरच्या घरी जो काही व्यायाम आहे या व्यायामासाठी सरांचे युट्यूब चॅनल खूप फेमस आहे. आतापर्यंत 10 पेक्षा जास्त व्हिडिओ सरांचे युट्यूब चॅनलला बरेच आपण पाहतोय. त्याच्यामध्ये व्यायामा संदर्भात सर नेहमी जनजागृती करत असतात. मी पुन्हा एकदा दादासाहेब ढेंगळे सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो कृपया आपण व्याख्यान सुरू करावं. दादा सर. हॅलो, आवाज येतो सर? येस सर. ओके, थँक्यू भीमा सर. मी प्रथमतः तुमचा आभारी आहे, तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. नक्कीच आजचं सेशन तुम्हाला फ्रुटफुल होईल आणि जास्तीत जास्त आपण जनरल लाईफ बद्दलच बोलणार आहे आणि फिटनेसवर आपण काय काय करू शकतो आणि वेलनेस ही टर्म आपण समजून घेणार आहोत. तर प्रथमतः मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि कालच्या राष्ट्रीय दिनाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या. आणि त्याच्यातून एकच मी तुमच्याकडून किंवा मग काय आश्वासन किंवा काय त्याला म्हणता येईल की आपण दररोज फिटनेस करावा, निदान अर्धा तास तरी तुम्ही ऍक्टिव्ह राहा. ओके, तर आपण आजचं लेक्चर सुरू करूया. येस सर प्लीज. फक्त स्क्रीन शेअर करतो, 1 मिनिट वेळ द्या. ओके सर, स्क्रीन दिसते? हॅलो. येस सर दिसते. ओके ओके, सो मी कंटिन्यू करतो. हा विषय सरांनी मला सांगितला आणि हा विषय माझा खूप आवडीचा विषय आहे, फिटनेस अँड वेलनेस. वेलनेस या क्षेत्रातच जी काही डॉक्टरेट झाली ती वेलनेस स्कूल वेलनेस वरच झालेली आहे.
सो आपण आज फिटनेस आणि वेलनेस नक्की करणार आहोत. आजचं लेक्चर साधारणतः आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत, 2 पार्ट मध्ये लेक्चर आहे. पहिला आपण कव्हर करणार आहोत वेलनेस आणि त्याच्यानंतर आपण कव्हर करणार आहोत काही डायमेन्शन्स आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्याचे ऍप्लिकेशन कसे करता येईल किंवा ते इम्प्रूव्ह कसे करता येईल याच्यासाठी आपल्याला मी हेल्प करेल किंवा मग त्याचा गायडन्स करेल. त्यानंतर आहे फिजिकल फिटनेस, त्याची गरज काय आहे आपल्याला आणि त्याचे गाईडलाईन्स कसे आहे. आता सध्या जी काही पॅन्डेमिक सिच्युएशन, पण एक्झॅक्टली एक्सरसाइजने त्याच्यावर परिणाम होतो का किंवा त्याचं आपण कसं ऍप्लिकेशन करायला पाहिजे, साधारणतः ह्या व्ह्यूने मी आजचं लेक्चर पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो आपण ज्या पहिल्या फेजचा मी आधी उल्लेख केला ती सुरू करूया. Wellness, the constant and deliberate effort to stay healthy and achieve highest potential of life. So वेलनेस मराठीत मी सांगेल की याला निरामयता असे म्हटलं जातं. आपली होलिस्टिक हेल्थ याच्यातून साधली जावी. आणि मग वेलनेस म्हणजे काय, तर आपण सर्व गुण संपन्न असावं. आपलं सगळ्या गोष्टी चांगल्या असणं, म्हणजे बोलणं असेल, तुमचा फिटनेस असेल, त्याच्यानंतर तुमची थिंकिंग असेल, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह वे असेल कोणत्याही गोष्टी मागे शिकण्याचा किंवा मग समजून घेण्याचा, हे सगळं काय येतं तर निरामयता ह्या संकल्पनेत येतं. आपल्याला एक कॉन्स्टंट आणि डेलिब्रेट एफर्ट घ्यावा लागतो. मी आता थोडं बॅकग्राऊंड सांगेल याचं. वेलनेस आणि हेल्थ बऱ्याचदा लोक एकाच वेळी एकत्र मांडले जातात, पण या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहे. आरोग्य मग फक्त आरोग्याची जर आपण व्याख्या बघितली की नॉट मिअरली ऍब्सन्स ऑफ डिसीज ऑर एनी फिजिकल कंडिशन ऑर फिजिकल हँडिकॅप. सो याच्यात जर आपण बघितलं तर वेलनेस मध्ये आपल्याला बाकीच्याही वर जास्तीत जास्त भर द्यायचा. एक आजार झाला आणि आपण त्याच्यातून बरे झालो तर आपण आपल्याला स्वतःला निरोगी म्हणू, पण निरामयता आपल्यात आहे की नाही हे सांगता येत नाही. तर त्याच्या पुढची आरोग्याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे निरामयता. आणि मग निरामयता तुम्हाला जर राखायची असेल तर ही कॉन्स्टंट प्रक्रिया आहे. असं नाही की एक आजार झाला आणि मग तो संपला, आता मी निरोगी आहे आणि मग निरामयता त्याच्या बरोबर आहे, असं नाही. कॉन्स्टंटली म्हणजे मला एफर्ट घ्यावे लागेल. दररोज मला वाचन करावेच लागेल. इंटेलेक्च्युअल वेलनेस वाढवायचा असेल किंवा मग मला दररोज फिजिकल फिटनेस वाढवायचा असेल तर माझी शारीरिक सुदृढता ही चांगली राहील. त्याच्यानंतर डेली मला सोशल आस्पेक्ट माझा इम्प्रूव्ह करावा लागेल. कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करावे लागेल. हा काय तर एक आपण त्याचा एक उद्देशाने केलेला प्रयत्न आहे आणि तो डेलिब्रेट केलेला असतो. वेलनेस इज हॅव्हिंग द कंपोनंट्स ऑफ हेल्थ बॅलन्स ऍट ऑल लेवल्स. याच्यात काय तर सगळे आपण हेल्थचे जर कंपोनंट्स बघितले तर सगळे वेल बॅलन्स असणं गरजेचं आहे. मग त्याच्यात फिजिकल आस्पेक्ट्स असेल, मेंटल आस्पेक्ट्स असेल, सोशल आस्पेक्ट्स असेल, साधारणतः ह्या तिन्ही गोष्टी तिकडे बॅलन्स असणं आपल्याला निरामयतेत गरजेचं आहे. याचबरोबर काही स्पिरिच्युअल आस्पेक्ट आहे, इन्व्हायरमेंटल आस्पेक्ट आहे. आपण वन बाय वन नंतर ते बघणारच आहोत. The process of achieving wellness is constant and dynamic. मी सांगितलं होतं की कॉन्स्टंट अँड डेलिबरेट एफर्ट असला पाहिजे, पण ह्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मग कंटिन्युअस वेलनेस ही प्रोसेस कशी आहे तर डायनॅमिक आहे. तुम्हाला वेलनेस अचीव करायचा असेल तर एकदा आज मी वेलनेस अचीव केला तर आपल्याला उद्या तो कॅरी फॉरवर्ड होईल याचं सांगता येत नाही, कारण ती काय तर डायनॅमिक आहे. आपण काल काय होतो आणि जशी पर्सनॅलिटी आपली डायनॅमिक आहे, जसं आपलं बिहेवियर डायनॅमिक आहे, तशी ही सुद्धा कन्सेप्ट कशी आहे तर डायनॅमिक आहे. आणि तुम्हाला याला कॉन्स्टंट एफर्ट घ्यावे लागतील. एक ऍक्टिव्हिटी करणं अपेक्षित आहे, डेली चांगलं वाचन करणं अपेक्षित आहे, तुमचे सॉफ्ट स्किल इम्प्रूव्ह करणं अपेक्षित आहे. म्हणजे ही काय कॉन्स्टंट अँड डायनॅमिक प्रोसेस आहे. आपण वेलनेसचे डायमेन्शन्स आहेत ते वेलनेसचे डायमेन्शन एकदा बघू. सो वेलनेस मध्ये साधारणतः फिजिकल वेलनेस आहे, सोशल वेलनेस आहे, इमोशनल वेलनेस आहे, इंटेलेक्च्युअल वेलनेस आहे, स्पिरिच्युअल वेलनेस, एन्व्हायरमेंटल वेलनेस आणि ऑक्युपेशनल वेलनेस. सो हे सारे 7 वेलनेसचे डायमेन्शन आहे. याची सगळ्यांची मिळून आपल्याला समजून घ्यायची आहे आणि ती कशी आहे आपण ते बघणार आहोत.
सो पुढे जाऊया आपण. स्टार्ट विथ फिजिक्स. आवाज येतोय सर? हा दादा सर, परत एकदा स्क्रीन शेअर करा. हो. हॅलो. हा दादा सर, स्क्रीन परत एकदा शेअर करा तुम्ही. हॅलो, आवाज येतोय सर? हा येतोय सर. हॅलो. हा येतोय सर आवाज. ओके ओके ओके. आवाज येतोय सर. तर आपण बघूया की आपण शारीरिक क्षमतेवर होतो आणि शारीरिक निरामयता आपल्याला कशी अबाधित राखता येईल किंवा मग इम्प्रूव्ह करता येईल. The ability to maintain healthy quality of life allows to get through daily activities without fatigue. म्हणजे तुम्ही जे काही काम करताय, जे काही कार्य करताय, ते न थकता तुम्ही कंप्लीट करण्याची तुमची क्षमता ही डेव्हलप होणं अपेक्षित आहे. त्यात डेली रुटीन असेल तुमचं, तुम्ही टीचिंग फील्डमध्ये आहात, डेली तुमचं जे काही टीचिंग आहे, त्याच्यानंतर काय आपण स्टँडिंग कामं करत असेल, सिटिंग कामं करत असेल, वर्क डेली घरची काही कामं असेल, हे आपण किती इफेक्टिव्हली करू शकतो, हे सगळं कशात आहे तर फिजिकल वेलनेस मध्ये आपल्याला कन्सिडर करता येईल. The ability to recognize that our behaviors have significant impact on our wellness and adopting helpful habits. मग हेल्पफुल हॅबिट्स कोणत्या आहे? बिहेवियर आपलं कसं सिग्निफिकंट इम्पॅक्ट करेल आपल्या वेलनेसवर हे बघणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? तर मी डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी करतोय का? चांगल्या इंटेन्सिटीची फिजिकल ऍक्टिव्हिटी करतोय का? जेणेकरून माझा फिजिकल फिटनेस हा चांगला राहील. मी डेली 6 to 8 hours झोपतोय का? चांगली मला सफिशियंट झोप घेतोय का मी? त्याच्याच बरोबर फिजिकल फिटनेस करत असेल तर फिजिकल फिटनेस बरोबर मी चांगला आहार घेतोय का? कारण न्यूट्रिएंट जर मिळाले तुम्हाला मिळाले नाही, चांगले आहार घटक मिळाले नाही, तर तुम्ही किती फिजिकल ऍक्टिव्हिटी केली तरी तो तुम्हाला फिजिकल फिटनेस तुमचा चांगला होणार नाही. त्याला तुम्हाला डाएटची जोड द्यावी लागेल. सो याच्यात आपलं डेली रुटीन आपण कसं चांगलं करता येईल याबद्दल नेहमी आपण काय असलं पाहिजे तर हेल्पफुल हॅबिट आपल्याला जपल्या पाहिजे. म्हणजे मी कम्प्लीट 6 to 8 hours दररोज झोपलंच पाहिजे. मी वॉटर इनटेक 6 to 8 to 10 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे आपण कंझ्युम केलाच पाहिजे. आपण प्रोटीन युक्त आहार घेतलाच पाहिजे. आपण बॅलन्स फूड घेतलंच पाहिजे. दररोज 1 तास ऍक्टिव्हिटी केलीच पाहिजे. ही सगळी काय हेल्पफुल हॅबिट्स आहे. आपण स्मोकिंग किंवा मग टोबॅको पासून दूर राहिलं पाहिजे किंवा मग अल्कोहोल कन्झम्पशन असेल याच्यावरही नियंत्रण असलं पाहिजे. ह्या सगळ्या काय हेल्पफुल हॅबिट्स आहे आणि त्या आपण अडॉप्ट केल्या पाहिजे तर आपला फिजिकल वेलनेस हा खूप चांगला वाढू शकेल किंवा मग आपण त्याला म्हणू की निरामयता शारीरिक निरामयता आपली चांगली होईल. सो याचे एक्झाम्पल्स आहे काही. याच्यात मी सांगितलं होतं आधी समवन हू इट्स अ न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग. साधारणतः आपण काही वेळा स्किप करतो ब्रेकफास्ट, पण ब्रेकफास्ट स्किप करणं हे खूप घातक आहे शरीरासाठी. कारण आपण जेव्हा रात्री खाऊन झोपलेलो असतो तेव्हा साधारणतः 8 ते 10 तासाचा आपल्याला काय असतो फास्टिंग वर बॉडी असते आणि ती आपण काय केली पाहिजे तिकडे ब्रेकफास्टचं नावच आहे की तुम्ही फास्टिंगला कुठेतरी ब्रेक लावला पाहिजे आणि ते न्यूट्रिशियस असलं पाहिजे आणि ते हेवी जर घेतलं तर ते नक्कीच तुमच्या शरीराला दिवसभर न्यूट्रियन्स पुरवण्याचं काम करत असतं. आणि बॉडी जी काही फास्टिंग कंडिशन मध्ये असते तेव्हाही ती रिकव्हरीसाठी आपल्याला चांगला ब्रेकफास्ट घेणं गरजेचं आहे. समवन हू एक्सरसाइज ऍट लीस्ट 3 times अ वीक. मी रेकमेंड करेल की तुम्ही 6 दिवस ऍक्टिव्हिटी करा, पण ज्याला शक्य नाही किंवा मग बिझी शेड्यूल आहे ऍटलीस्ट 3 times अ वीक तुम्ही वर्कआउट करणं अपेक्षित आहे. ही तुमच्या निरामयता वाढीसाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. समवन हू प्रोटेक्ट हिम हरसेल्फ फ्रॉम एसटीडी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्याच्याबद्दल आपण प्रिकॉशन घेतले पाहिजे. सेफ्टी प्रिकॉशन घेऊन आपण जे काही फिजिकल इंटरकोर्स असेल हे आपण त्याच्यात काय सहभागी
किंवा मग त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर घेणं गरजेचं आहे. समवन हू चुजेस टू बी ड्रग ऑर अल्कोहोल फ्री, जर आपण आपली लाईफस्टाईल मध्ये जर काय एक ठरवून घेतलं की मी कोणत्या प्रकारचं ड्रग किंवा मग अल्कोहोल कन्झ्युम करणार नाही, तर नक्कीच तुमची काय शारीरिक निरामयता ही खूप चांगली होणार आहे. सो आपण नेक्स्ट बघू सोशल वेलनेस, त्याला आपण म्हणू की सामाजिक निरामयता. बऱ्याचदा आपण बघतो की शारीरिक सुदृढता खूप चांगली आहे, खूप चांगलं त्याचं फिटनेस आहे आणि मग जेव्हा तो सोसायटीत येतो तर तेव्हा तो काही पण बोलतो. त्याला बोलण्याला काही लिमिट नसतं किंवा मग त्याला समाजात कसं वावरायचं याच्याबद्दल काही आपण म्हणतो की नॉलेज नाहीये. तर अशा वेळी आपण सोशल वेलनेसही तितकाच आपली सामाजिक निरामयताही तितकीच चांगली असणं अपेक्षित आहे. द ॲबिलिटी टू रिलेट अँड टू कनेक्ट विथ अदर पीपल्स इन अवर वर्ल्ड. आपण असं म्हणतो की आपण समाजशील प्राणी आहोत, समाजात राहतो, तेव्हा आपल्याला एकमेकांशी चांगलं कम्युनिकेशन झालं पाहिजे, पॉझिटिव्ह कम्युनिकेशन झालं पाहिजे, ज्याच्यातून चांगले आउटपुट आपल्याला व्हर्बली और नॉन व्हर्बली कम्युनिकेशन आपलं झालं पाहिजे. बऱ्याचदा काही लोक फक्त लेक्चर असेल किंवा काही मीटिंग्स असेल तर त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघितलं तरी आपल्याला काय होतं की जाणीव होते की बाबा याचं काहीतरी बिनसलंय किंवा मग हा वेगळेच एक्सप्रेशन देतोय आणि हे एक्सप्रेशन आपले काय असतात नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतात. सो समोरच्याला अनकम्फर्टेबल होणार नाही, समोरच्याला त्याचा वेगळा अर्थ येणार नाही. अशा पद्धतीचं आपलं काय असलं पाहिजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाता, तुमचं PR वाढवतात, तुमचं तुमचं कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जेव्हा काम करतात, तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या नवीन सॉफ्ट स्किलची मदत घ्यावी लागेल किंवा मग तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करावे लागेल, तर तुम्हाला स्टँड व्हावे लागेल. तर नेक्स्ट आहे आवर ॲबिलिटी टू एस्टॅब्लिश अँड मेंटेन पॉझिटिव्ह रिलेशनशिप विथ फॅमिली. आता खरंच आपण जर बघितलं तर मी म्हणतो की रिलेशनशिप हा शब्द आपण खूप सारा वाचतो, पण खरंच पॉझिटिव्ह रिलेशनशिप आपल्या एस्टॅब्लिश आहेत का? खरंच आपण वेळ देतोय का फॅमिलीसाठी? की घरी आता सध्या जर आहे तर आता मोबाईल आणि इंटरनेट याच्यामुळे तर आता खूप सारे आपल्याला फेसबुकवर 5-5 हजार फ्रेंड्स असतात, पण ऍक्च्युअली जेव्हा आपल्याला खरंच गरज पडते तेव्हा एक दोन तरी आपल्या सोबत असतात का, याचा आपण कुठेतरी विचार करणं अपेक्षित आहे. कारण हे फक्त दाखवण्यापुरतं आहे सोशल मीडिया, पण त्याच्यानंतर जर तुम्ही प्रत्यक्षात जर कोणाला रिक्वेस्ट टाकली की बाबा तू खरंच ये आणि मला हॉस्पिटलाइज कर, तर असे किती लोक येतील तुम्हाला आणि खरंच हॉस्पिटलाइज करण्यास मदत करतील, याच्यात जरा आपल्याला शंका आहे. म्हणून आपण आपल्या जवळच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांना जास्तीत जास्त वेळ देणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपली पॉझिटिव्ह रिलेशनशिप मेंटेन होईल फॅमिलीमध्ये. फ्रेंड्स मध्ये आपण आपण खरंच पॉझिटिव्ह आहोत का? आपल्याला आता काय फक्त दिखावा करण्याचा आहे. फ्रेंड चुकीचा असेल, चांगला असेल, वाईट असेल, आपण कधी निगेटिव्ह त्याच्याबद्दल बोलत नाही. सो ही पॉझिटिव्ह म्हणता येणार नाही. आपल्याला जे काही ट्रू आपले जे काही एक्सप्रेशन आहे हे त्याच्या पुढे मांडणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर को वर्कर्स कॉन्ट्रीब्युट टू अवर सोशल वेलनेस. आपण कलिग्स मध्ये वावरताना कसं आपलं बिहेवियर आहे, आपण काय ऑथॉरिटीयन म्हणून वागतोय की आपण डेमोक्रेटिक वेने आपलं काम करून घेतोय, आपले सब ऑर्डिनेट आहे त्यांच्याशी आपण कसं काम करून घेतोय किंवा मग मी त्यांच्याशी कसं डील करेल, माझा सह अध्यापक असेल त्याच्याशी मी काय कम्युनिकेशन असेल, माझं किती त्याच्यावर थेरी पार्टवर कम्युनिकेशन आहे. म्हणजे काय तर पॉझिटिव्ह रिलेशनशिप आपण कशी एस्टॅब्लिश करतो. फक्त कामापुरते काही लोक असतात, मग त्या लोकांना जाणीव होते काही अडचणीच्या वेळी की बाबा आपण यांच्याशी फक्त कामापुरते रिलेशन ठेवले तर समोरचाही टीट फॉर टॅट असे रिलेशन ठेवतो की बाबा मेंटेन करणं आपल्याला गरजेचं आहे. सो त्याची टू डिक्रीज व्हायलन्स अँड हँडल्स कॉन्फ्लिक्ट इन पॉझिटिव्ह. आपल्याकडे भांडण झालं असेल किंवा मग आणखी तुम्हाला सांगता येईल की काही कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन असेल, काही मीटिंग मध्ये वाद झाला असेल, तर एखाद्या व्यक्तीकडे अशी ॲबिलिटी असते की तो काय करतो, तो कॉन्फ्लिक्ट निवळण्याचं, तो कॉन्फ्लिक्ट संपवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही जे एफर्ट आहे तुमचे, हे तुमचा सोशल निरामयता, सामाजिक निरामयतेतून बाहेर येत असतात. डेमॉन्स्ट्रेट बेसिक सोशल एटिकेट, से थँक यू, एक्सक्यूज मी. साधारणतः आपण आपल्या कमी वयाच्या व्यक्तीला जास्त एटिकेट्स पाळत नाही.
पण आपले जर कोणी उच्च अधिकारी असेल किंवा मग आपले एचओडी असेल, आपले प्रिन्सिपल असेल, त्यांना आपण गुड मॉर्निंग, हॅलो सगळं आपण व्यवस्थित करतो. पण जर आपला सब ऑर्डिनेट असेल, जर आपला घरातलं कोणी असेल आणि त्याला आपण कधी गुड मॉर्निंग किंवा काय असं वेटेज द्यायचं काय करत नाही, प्रयत्न करत नाही. पण जरी त्याला जर तुम्ही केलं, त्याचं अप्रिशिएशन केलं, तर नक्कीच तुमचं काय होईल, सोशल डेव्हलपमेंट आहे, सोशल तुमचे वेलनेस आहे, ही नक्कीच वाढण्यास मदत होईल. सो आपल्यापेक्षा कमी किंवा मग आपल्यापेक्षा कमी न मानता त्याला दररोज ग्रीट करणं किंवा मग तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याने तुम्हाला गुड मॉर्निंग सर म्हटलं आणि तुम्ही निग्लेक्ट करून पुढे जाताय, तर दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याच्या मनात नक्कीच प्रश्न होईल, की काल मी सरांना म्हटलं होतं, काल ग्रीट केलं होतं आणि आज सर काल उत्तरच दिलं नव्हतं, तर आज देतील का? मग तो विद्यार्थी आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा आपण काय केलं पाहिजे, जसं आपण आपल्या अ, मोठ्या व्यक्तींना किंवा मग आपल्या ऑफिसरला जसं आपण ग्रीट करतो किंवा मग त्यांचं जसं सोशल एटिकेट्स पाळतो, तसंच आपल्याही स्टुडंट्स किंवा मग आपल्याही कलिगशी आपण सोशल एटिकेट्स पाळणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यातून एक चांगली पॉझिटिव्ह रिलेशनशिप तुमची डेव्हलप होते. पुढे जाऊया. इमोशनल भावनिक निरामयता, द ॲबिलिटी टू अंडरस्टँड अवर सेल्फ अँड कोप मीडिया किंवा मग तुम्ही याचं उदाहरण घेतलं, की आता जे काही न्यूजवर चॅनल चालू आहे, न्यूज चॅनल चालू आहे आणि जसं प्रोजेक्शन सुरू आहे, अ, या कोरोनाचा असेल, तर आपल्याला बऱ्याचदा आपण इमोशनल होतो किंवा काय. सो अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे, कोप अप करता आलं पाहिजे. बऱ्याचदा घरातही काहींच्या कोरोना सदृश काय असेल किंवा मग पेशंट सापडले असेल किंवा मग कोणी त्याच्यामुळे दगावलं असेल, तरी आपल्याला तिकडे सक्षम राहावं लागेल आणि आपण ॲज अ लीडर, ॲज अ आपण कम्युनिटी लीडर असेल, आपण फॅमिली लीडर असेल, तिकडे आपल्याला आपल्या भावनांवर स्टेबल करता आल्या पाहिजे आणि त्याच्यावर चांगले निर्णय घेता आले पाहिजे. The ability to acknowledge and share feelings of anger, fear, sadness, or hope and in productive manner contributes to our emotional wellness. आता इमोशनल वेलनेस किंवा मग भावनिक निरामयता कशाला म्हणायचं? समोरचा एखादा तुमच्याकडे रागाने बोलतोय आणि आपण लगेच त्याला प्रतिउत्तर देणं, हे त्याचं उदाहरण नाहीये. आपण त्याला समजून घेणं. त्याच्या ऍक्शन मागे काय गोष्टी आहेत, की ज्याला त्या रिएक्शन देत आहे, की तो आपल्याबरोबर रागाने बोलतोय किंवा मग त्याचा भावना आपण समजून घेणे आणि मग त्याच्यावर आपण त्याला काय करणे, तर चांगले उपाय करणे, त्याला मदत करणे, हे आपण त्याच्यावर ओळखू शकतो. बऱ्याचदा आपल्या मित्रांमध्ये पण भांडण होतं, घराघरात कलह निर्माण होतात. सो ते पण आपण काय, तर ह्या सगळ्या भावना आपण रेग्युलेट करणं आपल्याला गरजेचे आहे. कोणत्या वेळी काय, की कोणती जबाबदारी आहे आपली हे ओळखून त्याला आपण त्या भावनेला आपण नियंत्रित करणं अपेक्षित आहे. तर याचे एक्झाम्पल्स आपण देऊ शकू, की टेक्स ॲक्शन टू कंट्रोल स्ट्रेस. मग ॲक्शन काय, स्ट्रेस कंट्रोल करायचा असेल तर काय करू शकतात? एक्सरसाइज असेल, जर्नलिंग असेल, योगा असेल, डायफ्रॅमिक ब्रीथिंग असेल. याचं मी सांगेल, की साधारणतः एकदम कमी वेळात सगळ्यात इफेक्टिव्ह जे आहे ते आहे ब्रीथिंग. ओके. तुमचा स्ट्रेस, तुमचं इमोशनवर तुम्हाला जर ताबा मिळवायचा असेल, तर राग आला असेल, तर डीप ब्रीथिंग करा. तर साधारणतः 4 ते 5 वेळा आपण डीप इनहेल आणि एक्झेल केलं तरी आपण काय होतं, आपला बीपी नॉर्मल होतो. आपला हार्ट रेट आपल्याला नॉर्मल करता येतो जर आपण खूप एक्साइटेड झाला असेल तर. सो ह्या ज्या काही ॲक्शन्स आहे. एक्सरसाइज करा. एक्सरसाइजने काय होईल, तर तुमचा स्ट्रेस रिलीफ होईल. तुम्ही योगा करा. योगाने तुम्हाला मनाला शांती मिळेल. प्राणायाम केला तर तुमचा जास्तीत जास्त काय, तुम्ही फोकस करू शकाल. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. सो या सगळ्या गोष्टीमुळे आपण काय करणार आहोत, इमोशनल वेलनेस आपला डेव्हलप होऊ शकतो. कामली अँड ओपनली डिस्कस युअर फीलिंग्स इन रिस्पेक्टफुल वे. एखाद्याबद्दल राग आला असेल, एखाद्याबद्दल घृणा असेल, तर त्याला डायरेक्ट न बोलता तुम्ही त्याला व्यवस्थित हँडल करून तुम्ही बोलणं अपेक्षित आहे. ओपनली डिस्कस युअर फीलिंग्स इन रिस्पेक्टफुल. मला राग आलाय म्हणून मी ओरडून सगळ्या स्टाफ रूम मध्ये बोलतोय. हे प्रकार इमोशनल वेलनेसला काय बाधक आहे. तुम्ही काम, कूल आणि व्यवस्थित तुमचा मुद्दा मांडला तर सगळे ऐकणारे तयार असतात. कारण
तुम्ही जसं रिॲक्ट कराल, तुम्ही जसं ऍक्ट कराल त्याच पद्धतीने तुम्हाला काय मिळतं, रिॲक्शन मिळत असते. आणि म्हणून मग आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, त्याच्याबद्दल थॉट ठेवला पाहिजे की मला माझी ऍक्शनला परत रिॲक्शन कशी येईल याच्याबद्दल आपण विचार करून बोललं पाहिजे. आणि तुमच्या फिलिंग्स तुमचं रिस्पेक्टफुल वेने मांडलं पाहिजे. आनंद झालाय म्हणून नाचायला लागला नाही, म्हणजे जरी असेल तरी पण आपल्याला ती मांडण्याची पद्धत असणं अपेक्षित आहे. तुम्ही स्वतःबद्दल स्वतः जाणून घ्या, मी कोण आहे, किंवा मग माझी ऍक्शन्स खरंच दुसऱ्याला काही रिफ्लेक्ट होते का, दुसरे त्याचं अनुकरण करताय का याचा. आणि थोडं आपण त्याला कॉन्सायन्स म्हणू की आपल्याला तारतम्य असलं पाहिजे. जेव्हा आपण एखादी ऍक्शन, जेव्हा एखादा आपण बिहेवियर, जेव्हा आपण एखादं बोलतोय किंवा वाक्य बोलतोय, तेव्हा आपण कोणत्या पोझिशनला आहोत आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण ते वागतोय याचं आपल्याला काय केलं पाहिजे, आपण याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. पुढे जाऊया आपण इंटेलेक्च्युअल वेलनेस. याला आपण मराठीत म्हणू बौद्धिक निरामयता. बौद्धिक निरामयता आपण जेव्हा म्हणतो की मी अजन्म किंवा मरेपर्यंत विद्यार्थी राहील, तेव्हा ही निरामयता आपली काय होईल, इम्प्रूव्ह होईल. जेव्हा मी आज म्हणतो की मी शिक्षक झालो आणि मग शिक्षकाला बाउंड्रीज येतात. बाउंड्रीज म्हणजे इन द सेन्स की आपल्याला सगळं माहिती आहे असं आपण एका वेगळ्या औरामध्ये असतो किंवा मग आपलं तसं दिसून येतं. पण अशा वेळी आपण जर विद्यार्थी राहिलो तर दररोज नवीन नवीन काही एक्सप्लोर असेल, नॉलेज एक्सप्लोर करत असतो किंवा मग नवीन नवीन गोष्टींना आपण त्याला काय करतो, भाग घेत असतो. सो ॲबिलिटी टू ओपन आवर माइंड्स टू न्यू आयडियाज अँड एक्सपिरियन्स. बऱ्याचदा हे सिनियर ज्युनियर मध्ये बऱ्याचदा दिसतं. एखाद्या ज्युनियरने नवीन आयडिया आणली तर ती बऱ्याचशा सिनियरला पटत नाही किंवा मग त्याच्यानंतर त्याच्यावर वाद निर्माण होतात किंवा मग त्याला निगेटिव्ह फीडबॅक दिले जातात की हे असं होऊच शकत नाही. किंवा मग पण आपण जर आपले माइंड किंवा मग आता जे काही नवीन जनरेशन आहे, आपण आजही विचार करू शकत नव्हतो की आपण ऑनलाईन वेबिनार घेऊ शकू. गेल्या 3-4 महिन्यानंतर जे काही वेबिनार आहे, आपण जे काही कोपअप केलंय ऑनलाईन सिस्टीमवर असेल किंवा मग ऑनलाईन लेक्चर्स असेल, इव्हन टीचिंगसाठी जे काही कोपअप केलंय ते आपला इंटेलेक्च्युअल वेलनेसचा एक भाग आहे. आपण प्रत्येक नवीन गोष्टी शिकतोय. आपल्याला झूम माहित नव्हतं, आपल्याला वेबएक्स माहित नव्हतं, आपल्याला बऱ्याचशा जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, इव्हन बरेचसे काही मीडिया प्लॅटफॉर्म आहे, हे आपल्याला माहित नव्हते. पण आता आपण काय करतोय, स्वतःला नवीन नवीन आयडिया एक्सप्लोर करण्यासाठी ओपन ठेवतोय. कारण ते जर मी शिकलो नाही तर मी ह्या समाजाच्या फ्लो मधून कुठेतरी बाहेर पडणार आहे. सो इंटेलेक्च्युअल बौद्धिक पातळी आपली वाढवणे म्हणजे फक्त अभ्यास करणे नाहीये, तर जे काही आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्यावर आपण चिकित्सक पद्धतीने कसं त्याला इव्हॅल्युएट करू शकतो आणि आपली मतं कशी मांडता येईल हे आपल्याला त्याच्यातून जास्तीत जास्त दिसेल. अप्लाय टू पर्सनल डिसिजन, ग्रुप इंटरॅक्शन अँड कम्युनिटी बेटरमेंट. मग हे कशासाठी माइंड्स एक्सप्लोर करायचे, तर पर्सनल डिसिजन मेकिंग स्किल तुमचे इम्प्रूव्ह झाले पाहिजे, ग्रुप इंटरॅक्शन हेल्दी झालं पाहिजे. मी सांगितलं की पॉझिटिव्ह रिलेशनशिप एस्टॅब्लिश करा. कम्युनिटी बेटरमेंटसाठी, जर माझं नॉलेज कम्युनिटीसाठी जर कामाला येत नसेल तर मी शिकून काही फायदा नाही. मला खूप सारं फिटनेसचं नॉलेज आहे, मला खूप सारं ह्या नेक्स्ट यात आहे द डिझायर टू लर्न न्यू कन्सेप्ट, इम्प्रूव्ह स्किल्स. हॅलो, आवाज येतोय का सर? हा येस सर, येतोय. येतोय सर आवाज. भीमा सर, हॅलो भीमा सर. सर सर आवाज येतोय, प्लीज कंटिन्यू. हॅलो हॅलो, हा सर आवाज येतोय तुमचा. हा हॅलो सर, आवाज येतोय आपला. सर आवाज येतोय का? हा येतोय सर, तुम्हाला येत नाही का? भीमा सर. सर आवाज येतोय तुमचा सर. येतोय, ओके. हा येतोय आवाज, प्लीज कंटिन्यू. The desire to learn new concept, improve skill and seek challenges in pursuit of lifelong learning. आपण नवीन नवीन कन्सेप्टला शिकलं पाहिजे, इम्प्रूव्ह स्किल केले पाहिजे. आता मी इतक्यातच सांगितलं की आपण कम्प्युटर किंवा मग इंटरनेट याच्याशी जास्त फॅमिलियर नव्हतो, पण गेल्या 2-3 महिन्यात आपण काय केलंय, ते जास्तीत जास्त स्किल इम्प्रूव्ह करायला आपण त्याच्यात मदत मिळाली आणि
बेसिक चॅलेंजेस, आता आपल्याकडे ऑनलाईन टीचिंग आहे, ऑनलाईन एक्झाम आहे, हे चॅलेंजेस आपण काय केले ऍज अ टीचिंग फील्ड, ऍज अ आपण प्रोफेशनल, आपण ते काय केले, ऍक्सेप्ट केले. इव्हन फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पण आता जे काही आहे, तर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप सारे लोक आता स्वतःचे क्लासेस सुरू करत आहे. कारण का, जिम ओपन नाहीये किंवा मग फिटनेस सेंटर्स ओपन नाहीये, आणि मग त्याच्यामुळे आपल्याला नवीन काहीतरी शिकायला पाहिजे. जे लोक कधी बोलत नव्हते ते आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिसत आहेत आपल्याला, आणि एक्सरसाइज ऑनलाईन डेमो असेल किंवा मग ऑनलाईन क्लासेस असेल, हे ते सुरू केले. सो ही काय तर इम्प्रुव्हमेंट आहे तुमच्या इंटेलेक्च्युअल वेलनेसची और बौद्धिक निरामयतेची. एक्झाम्पल्स काय आहेत, तर समवन हू एक्सेप्ट चॅलेंज ऍज अ व्हेकल फॉर ग्रोथ. ओके, एखादं चॅलेंज आलंय आणि मग मी ते ऍक्सेप्ट केलं, कशासाठी, तर माझीच इम्प्रुव्हमेंट आहे, माझीच ग्रोथ आहे, याच्यातून माझंच पर्सनॅलिटीचा एक भाग वाढणार आहे, माझं एक स्किल डेव्हलप होणार आहे. अशा याने जर आपण चॅलेंज ऍक्सेप्ट केले तर नक्कीच आपलं काय होईल, इम्प्रुव्हमेंट होईल. समवन हू रीड्स ऑफन फॉर एन्जॉयमेंट, जर तुम्ही एन्जॉयमेंटसाठी काही रीडिंग करत असाल तर एक लक्षात घ्या, जेव्हा आपण अभ्यासासाठी वाचतो आणि जेव्हा आपण एन्जॉयमेंट म्हणून वाचतो, या दोघांमध्ये खूप सारा फरक आहे. अभ्यासापुरतं जेव्हा वाचतो तेव्हा ती ठराविक कन्सेप्ट आपल्या ठराविक काळापुरतीच आपल्या डोक्यात असते. पण तुम्ही जर एन्जॉयमेंट म्हणून वाचा, तुम्ही जर लहानपणी एखादी गोष्ट ऐकलेली असेल, एखादा मूवी बघा, मूवी एंटरटेनमेंटसाठी आपण बघतो, आणि तो जर आपल्याला कधीही विचारा त्याचा स्टोरी असेल, किंवा मित्राला आपण एकदम शॉर्ट मध्ये आपण त्याची स्टोरी सांगतो, कारण का, तर ती एन्जॉयमेंटसाठी केलेली गोष्ट असते आणि मग ती आपल्या कायम लक्षात राहते. जर तुम्ही रिडिंगच्या बाबतही एन्जॉयमेंटने केलं, माझं आवडतं सत्र मी जर कायम कायम वाचत असेल, तर त्याच्यात इंटरेस्ट क्रिएट होऊन ते आपल्या कायम काय होतं, लक्षात राहतं, आणि त्याच्यातून आपलं नॉलेज डेव्हलप होतं. समवन हू एबल टू लिसन टू आयडियाज अदर दॅन हिज ऑर हर ओन. बऱ्याचशा लोकांना दुसऱ्यांचं ऐकणं जरा जड जातं. सो इन अ पॉझिटिव्ह वे आपण समोरचाही त्याला काहीतरी नॉलेज असेल असा आपण भाव करून किंवा मग असं समजून त्याचंही आपण ऐकलं, तर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. नवनवीन आयडिया असतात, काही नवीन मुलांच्या असेल, नवीन स्टाफच्या असेल, त्या जर आपण जर ऐकून घेतल्या तर खरंच काहीतरी खूप साऱ्या, लगेच ऍक्सेप्ट करू नका, पण त्याला तुम्ही निगेटिव्ह वेने पण घेऊ नका. जर त्या आयडियामधून जर खरंच स्कूल आणि कॉलेजेस असेल किंवा मग तुमची पर्सनल ग्रोथ असेल, हे जर वाढत असेल, कॉलेजचं नाव जर इम्प्रूव्ह होत असेल आणि वाढत असेल, तर थोडं आपल्याला इगो बाजूला ठेवून आपण नवीन आयडिया आपण काय केलं पाहिजे, स्वीकारल्या पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे स्पिरिच्युअल वेलनेस. आता स्पिरिच्युअल वेलनेस बोलण्या इतकं मी काय महान नाही, पण आपण जास्तीत जास्त ॲबिलिटी टू एस्टॅब्लिश पीस अँड हार्मनी इन आवर लाईफ. माझ्यापेक्षा बरेचसे तुम्ही एक्सपिरियन्स आहात. सो याच्यात आपल्याला आपल्या लाईफमध्ये शांतता कशी निर्माण करता येईल, शांतता कशी आणता येईल, कशी लयबद्धता, किती सुसूत्रता आपली लाईफ असणार आहे, याच्याबद्दल आपण काम करणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यासाठी द प्रोसेस ऑफ डिस्कवरिंग मीनिंग अँड पर्पज इन लाईफ अँड डेमॉन्स्ट्रेटिंग व्हॅल्यूज थ्रू बिहेवियर्स. बऱ्याचदा आपल्याला खूप सारं अध्यात्म कळत नाही, किंवा मग अध्यात्म आपल्याला लाईफचं गोल काय आहे, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींपेक्षा सरळ आपल्या डेमॉन्स्ट्रेशन मधून आपल्या व्हॅल्यूज रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे, बिहेवियर मधून झाल्या पाहिजे. म्हणजे आपण चालताना बोलताना काय बोलतोय, काय वागतोय, विद्यार्थ्यांशी आपण कसं कथन करतोय, विद्यार्थ्यांबरोबर आपण काय बोलतोय, किंवा मग एखाद्या मला राग आल्यानंतर मी विद्यार्थ्यांना काय डिलिव्हर करतोय, हे सगळं तुमच्या बिहेवियर मधून रिफ्लेक्ट होत असतं, आणि मग ते आपल्याला कुठेतरी कव्हर करणं अपेक्षित आहे. तुमच्या व्हॅल्यूज ह्या दिसल्या पाहिजे. जर पंक्च्युअलिटी आपण एक जर घेतलं, तर मग मला डेली माझं जे काही कॉलेजचं रुटीन असेल, किंवा मग मी जेव्हा स्कूलमध्ये असेल, कॉलेज, तर डेली वेळच्या वेळी मी तिथं अपेक्षित आहे. माझं लेक्चर वेळेवर सुरू होणं अपेक्षित आहे. जर तुम्ही हे तुमच्या याच्यात बिहेवियर मध्ये दाखवलं, तर ती व्हॅल्यू तुमच्यामध्ये इन्कल्केट झालेली असते, असं तिथून दिसून येतं. आणि मग काही लोक तुम्हाला काय करतात, तर फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. इव्हन सबमिशन असेल किंवा मग काय, ते वेळच्या वेळी देत जा. वेळच्या वेळी जी काही कामं असेल ती जर केली आपण, तर ते आपल्या बिहेवियर पॅटर्न मधून तसं दिसत असतं. आणि स्पिरिच्युअल वेलनेस बद्दल अजून बोलायचं झालं तर पीस, ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळत असेल, ज्या गोष्टीने तुम्हाला मनाची शांती मिळत असेल, अशा गोष्टींची प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे. मग यात काय असेल, तर कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, तुम्ही दररोज प्रेयर करणं गरजेचं आहे. दररोज तुम्ही ईश्वराला थँक्स म्हणणं गरजेचं आहे. आपण कोणाच्या तरी अंडर आहोत, असं आपण निसर्गाची कोप अप करणं अपेक्षित आहे.
निसर्गाबद्दल आपण ऋणी असणं अपेक्षित आहे. मी एका संतांचं लेक्चर मागे ऐकत होतो. तर त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही जेव्हा दररोज उठताना तेव्हा पहिला नमस्कार करा आणि सांगा, की थँक यू, मी आज जिवंत आहे म्हणून. कारण आपल्याला माहीतच नाही आज मी झोपलो असेल, उद्या उठेल की नाही. जर उठलो तर समजायचं मी जिवंत आहे. सो ही जे आहे हे सेल्फ जरा थोडं स्पिरिच्युअल भाव जो आहे, जो आपला आदर आहे, आपल्या आई-वडिलांबद्दल असेल, आपल्या कलीग्स बद्दल असेल, हा जपणं आपल्याला गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठी आपण रेग्युलर प्रॅक्टिस करणंही गरजेचं आहे. अ पर्सन हू मेडिटेट्स ऑर प्रेयर्स ऑर रेग्युलर बेसिस. तुम्हाला मी सांगितलं की काय प्रॅक्टिस करू शकतो, की आपण बघा मंदिरात गेलो, कोणत्याही तुमच्या घरातला असेल किंवा कोणत्याही देवस्थानावर गेलो, की आपण हात जोडले आणि नतमस्तक झालो, की आपलं शरीर आपल्याला हलकं झाल्यासारखं वाटतं, मन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि आपण पूर्णतः एखाद्या देवासमोर आपल्याला काय करतो तर सरेंडर करतो. सो ही सरेंडरची जी काही भावना आहे, ती आपल्याला काय करते जास्तीत जास्त प्रेरणा देते आणि मग त्याच्यातून आपण जास्तीत जास्त स्फूर्ती घेतो. आपल्यातला अहम जो आहे, आपल्यातला इगो जो आहे, तो आपण मंदिरात गेल्यानंतर विसरलेला असतो. कारण का? तर आपल्यापेक्षा कोणीतरी ग्रेट आहे, आपल्यापेक्षा कोणीतरी वरचा आहे, अशी जी भावना आहे तिथं आपण काय होतो नतमस्तक होतो आणि तो आपल्याला वाव असणं गरजेचं आहे. अ पर्सन हू टेक्स टाइम टू एन्जॉय ब्युटी. मी सांगेल की नेचरचा आनंद घ्यायला आवडत असेल. काही लोकं ट्रेकिंगला जातात, काही लोकं नेचरमध्ये सर्फिंगला जातात. सो हॉलिडे एन्जॉय करतात. जर तुम्ही हे जर केलं तर तुमचं स्पिरिच्युअल निरामयता ही चांगली डेव्हलप होईल. अ पर्सन हू लव्हज लाईफ अँड इज फ्री फॉर सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर्स. बऱ्याचदा आता मला आनंद झाला म्हणून मी डीजे लावून नाचायचं किंवा मग मला आनंद झाला म्हणून मी जोरजोरात फटाके फोडायचे. हे काय तर हे डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर. माझा आनंद हा दुसऱ्याला बाधक नसावा. बऱ्याचदा आपल्याकडे बघितलं जातं, की वाढदिवस असेल किंवा काय अजून वेगळं माझ्या घरात आनंद होतोय आणि मी मग जोरजोरात फटाके फोडतोय. शेजारच्या घरात पेशंट असेल, शेजारच्या घरात लहान मुलं असेल, यांना त्याचा कितपत त्रास होतोय. आज जर आपण कोणतेही उत्सव बघितले, कोणतेही सणवार घ्या, तिथं आता डीजेची फॅशन झाली. जर माझं बिहेवियर, माझं नेचर, माझं वर्तन जर दुसऱ्याला डिस्ट्रक्टिव्ह असेल, तर ते न होता आपल्याला स्पिरिच्युअल वेलनेस, निरामयता आपल्याला जाणून आध्यात्मिक निरामयता कशी डेव्हलप होणार आहे? जेव्हा तुम्हाला समजेल, की व माझ्यामुळे कोणाला त्रास होत नाहीये किंवा काय, तर तेव्हा आपण म्हणू, की त्याची निरामयता ही चांगली आहे. पुढे जाऊया आपण एन्व्हायर्नमेंटल वेलनेस सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे आता, द ॲबिलिटी टू मेक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन क्वालिटी ऑफ अवर सराउंडिंग, बी इट अवर होम्स, कम्युनिटी, अवर प्लॅनेट. मी इतक्यात सांगितलं, की माझं डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर जर असेल, तर त्याच्यामुळे नक्कीच एन्व्हायर्नमेंटवर परिणाम होतो. ओके. मला आता जर बघितलं पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला तर तुम्ही बघितलं तर नेचर सगळ्यांना नेचरमध्ये जाण्याची घाई आहे आणि सगळे कन्स्ट्रक्शन तिकडे खूप मोठ्या प्रमाणात होतात. सो एन्व्हायर्नमेंटचं आपण कुठेतरी संतुलन बिघडवतोय. जे काही नॅचरल गोष्टी आहेत तिथं आपण जरा काय म्हणता येईल तिकडे हस्तक्षेप करतोय आणि मग त्याच्यामुळे खूप साऱ्या आपल्याला दुर्घटनाही झालेल्या आपल्याला त्या दिसतायत. तर याच्यात काय करू शकतो, की आपण एन्व्हायर्नमेंटचं देणं लागतो. याच्यासाठी पर्यावरणाचं मी देणं लागतो. याच्यासाठी मी काय चांगल्या प्रॅक्टिसेस केल्या पाहिजे. समवन हू रिकॉग्नाइज हिज हर इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायर्नमेंट. माझ्यामुळे एन्व्हायर्नमेंटमध्ये काय बदल होतोय? याचा माझा इम्पॅक्ट काय होतो एन्व्हायर्नमेंटवर? मी आता बऱ्याचदा पुणे आणि अशा सिटीमध्ये बघतो आणि ऑब्झर्व्ह पण करतो, की आपल्या घरातला कचरा आपण सर्रास नदीत नेऊन टाकतो. आता हे आमच्याकडे चाललंय किंवा निर्माल्य असेल हे नदीत फेकलं जातं. जरी ट्रेडिशन असेल पण सध्या जे काही आता पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला काहीतरी रिस्ट्रिक्शन आपल्याला स्वतःवर लादावे लागेल, की ज्याचा करून आपल्याला काय होईल, आपला इम्पॅक्ट हा निगेटिव्ह नकोय एन्व्हायर्नमेंटवर. Someone who recycles and realize that there is no way when throw things into the garbage. मग काही रिसायकल करता येईल का? किंवा मग आपलं निर्माल्य असेल, आपल्या पूजेच्या गोष्टी आहे, याचं काही कंपोस्ट होईल का? ते कंपोस्ट किंवा मग काय त्याचं खत करून मी परत ते कुंडीला टाकून मग त्याच्यातून फुलं निर्माण करू शकतो का? जर गॉडला आपण क्रिएटर म्हणत असेल, तर मग त्याचं जे निर्माल्य आहे, तर ते आपल्या नवीन क्रिएशनसाठी, नवीन तुमच्या वाहून न जाता क्रिएशनसाठी जर वापरत असाल तर ते खरंच हेल्पफुल आहे.
आपण किती वेळा असं बघतो की ऑफिस आणि याच्यातले लाईट फॅन चालू असतात. किती वेळा आपण बटनावर आपला हात जातो किंवा आपल्याला खरंच त्याचं भान असतं की आपण हे बंद करायला हवं. आपण ह्या प्रॅक्टिसेस घरात करतो. पण जेव्हा इन्स्टिट्यूट मध्ये येतो तेव्हा हे खरंच माझ्याकडून खिशातून बिल जाणार आहे किंवा मग ह्या गोष्टी आपण बघणं तिकडे अपेक्षित आहे. Someone who avoids excessively noisy situations such as loud headphones or athletic events. तर आपल्याला जास्तीत जास्त काय करणं अपेक्षित आहे? तर तुम्ही हो, तुमचा आनंद आहे, तुमच्या पुरता मर्यादित ठेवा. घरातल्या घरात सेलिब्रेट करा. बाहेर लोकांना त्याचा त्रास होणार नाही. याचं नेहमी तुम्ही काय करणं, भान बाळगणं अपेक्षित आहे. तुमच्यामुळे, तुमच्या फटाक्यांच्या आवाजामुळे, तुमच्या डीजेमुळे प्राणी, पक्षी, इव्हन लहान मुलं, ओल्डर ॲडल्ट्स यांना खूप सारा त्रास होत असतो. पण एक समाज असतो आणि काय काही आपल्याला त्याची भीती वाटत असते म्हणून काही लोक त्याला विरोध करत नाही. कारण मग त्याला समाजापेक्षा तू काही वेगळा आहे का? तू खूप शहाणा आहे का? असे त्याला काहीतरी पद दिले जातात आणि मग लोक घाबरतात. ठीक आहे 2 तास आहे ना, 2 तास सहन करू किंवा मग आपण त्याला टाळण्याचा प्रयत्न करू. पण अशा गोष्टी आपण टाळणं इकडे अपेक्षित आहे. ऑक्युपेशनल वेलनेस ऑक्युपेशनल वेलनेस म्हणजे तुमचं जे काही कार्यालयीन काम करताय किंवा निरामयता आपण त्याला म्हणता येईल, की व्यावसायिक निरामयता. मी कसं जगतोय स्वतःला ॲज अ प्रोफेशन म्हणून. द एबिलिटी टू गेट पर्सनल फुलफिलमेंट फ्रॉम अवर जॉब्स. खरंच आपल्याला आपल्या जॉबमधून तसं मिळतंय का? फुलफिल होतोय का? मी पैसे किती घेतोय? काम किती करतोय? याचा बॅलन्स आहे का? किंवा मग मी खरंच जेवढं मला मिळतंय त्याचं आउटपुट देऊ शकतोय का? असं फुलफिलमेंट येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग आपण आपल्याला स्वतःला इव्हॅल्युएट करू शकू, की हां, मी जेवढं पेमेंट घेतोय त्याच्या दुप्पट काम करतोय किंवा त्याच्या प्रमाणात काम करतोय. जर असं जर होत असेल तर व्हेरी गुड. पण आपण आपल्याला नेहमी जास्तीत जास्त प्रमोट केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण काय केलं पाहिजे, व्यावसायिकता आपली वाढवली पाहिजे. लहान मुलांसाठी असेल किंवा स्टुडंटसाठी असेल तर ऑक्युपेशनल वेलनेस म्हणजे काय? तर आपण ॲज अ शिक्षण हा एक व्यवसाय जर म्हटलं आणि तुम्ही ॲज अ स्टुडंट असाल, तर स्टुडंटला रेग्युलर क्लासेस अटेंड करणं, तुमची पदवी चांगली कंप्लीट करणं, तुमची जी काही फीज आहे त्याचं पुरेपूर वापर करून घेणं. तुम्ही लायब्ररी फी भरतात, तुम्ही त्याच्यानंतर स्पोर्ट्स फी भरतात. ह्या बऱ्याचशा फी असेल, ह्या खरंच आपण वसूल करतो. वसूल म्हणजे काय? तर आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेतोय का? या गोष्टींकडे आपला जास्तीत जास्त कल असला पाहिजे. फील्ड्स व्हाईल स्टिल मेंटेनिंग बॅलन्स इन अवर लाईफ. सो वर्क आणि मी माझं पर्सनल लाईफ याच्यात कुठे बॅलन्स आहे का? आणि तो बॅलन्स करू शकणार आहे का? याच्याबद्दल नेहमी प्रयत्न करणं. our desire to contribute in our careers to make positive impact on organization. खरंच तुम्ही जॉईन झाल्यानंतर किंवा मग एखाद्या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर खरंच तुम्ही दिलेलं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का नवीन? तुमच्या संस्थेचं एखादा कार्यक्रम असेल त्याला तुमचंच नाव आहे का? म्हणजे तुमचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का? इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलंय का एखाद्या गोष्टीत? की नवीन नवीन संकल्पना येतात त्या राबवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर तुम्ही तयार आहात आणि तयार असणं अपेक्षित आहे, तर तुमची व्यावसायिक निरामयता ही चांगली आहे आणि त्या याच्यामुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो तुमच्या ऑर्गनायझेशनवर. ओके. सो वी वर्क इन सोसायटी ॲज होल. तर स्कूल स्टडी असेल, जर तुम्ही नवीन नवीन काय क्वेश्चन्स विचारत असाल शिक्षकांना, तर नक्कीच तिकडे काय तर तुम्ही दाखवून देताय की मी खूप कन्सिस्टंटली याला फॉलो करतोय आणि मी खरंच अभ्यास करूनही प्रश्न विचारतोय. सो असे एफर्ट त्याच्यातून दिसणं अपेक्षित आहे. एक्झाम्पल आहे समवन हू बिलीव्ह दॅट स्कूल वर्क इज मिनिंगफुल अँड अलाउज फॉर पर्सनल ग्रोथ. आपल्याकडे सध्या जे बघितलं जातं तर मुलांना फक्त कम्प्लीट कर डिग्री याच्यासाठी आहे. पण जर पर्सनल ग्रोथ जर करायची असेल तर त्याला रिअलाइज करून द्यावं लागेल की ह्या गोष्टी सगळ्या तुझ्या ग्रोथसाठी आहे आणि मग तो तशी प्रॅक्टिस त्याची सुरू करतो. एबल टू बॅलन्स वर्क विथ रेस्ट अँड प्ले. हे जरा डिफिकल्ट आहे. आताही मी जे काही लेक्चर घेतोय ते पण बॅलन्स थोडा बिघडल्यासारखा आहे. कारण आज संडे आहे. इव्हन तुमचाही संडे आहे आणि आजचा फॅमिली टाइम असेल किंवा मग तुमचा रेस्ट टाइम असेल आणि त्याच्यातही आज आपलं काय चालू आहे लेक्चर सुरू आहे. आपल्याला वर्क, रेस्ट आणि प्ले ह्या तिन्ही गोष्टींमध्ये काय करता आलं पाहिजे, बॅलन्स करता आलं पाहिजे. रेस्टच्या वेळी वर्क नको, वर्कच्या वेळी रेस्ट नको किंवा मग
वर्क आणि प्ले हे एकत्र होऊ शकत नाही. सो याचाही आपण कुठेतरी बॅलन्स करणं अपेक्षित आहे. समवन हू कॉन्ट्रीब्यूट टू द होस्ट शी कॅन डू व्हेन वर्किंग. सो हे आपल्याला समजलं पाहिजे की आपण त्याचं काय बॅलन्स करणं अपेक्षित आहे. सो इथं आपण वेलनेस बद्दल जी काही माहिती बघितली. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जाणार आहोत आणि हा महत्वाचा आहे. हे जरा थोडं फिलॉसॉफिकल आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपण दररोजच्या प्रॅक्टिसेस मध्ये करत असतो, पण आपल्याला नक्की माहित नसतं की याच्यातून आपल्याला काय फायदे होणार आहे, काय तोटे होणार आहे. सो निरामयता जर तुम्हाला चांगली राखायची असेल तर तुम्हाला सोशल, फिजिकल, त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल ह्या सगळ्या डायमेन्शनचा विचार करणं अपेक्षित आहे. तर तुमचा वेलनेस हा चांगला राहील. आपण पुढे शिफ्ट करूया. व्हॉट इज फिजिकल फिटनेस? डिरेक्टली त्याच्यावर येतो मी. काय फिजिकल फिटनेस? तर सायंटिफिकली किंवा मग तुम्ही शास्त्रीय भाषेत जर म्हटला तर तुमचे बॉडी सिस्टीम्स, आता तुम्हाला जसं पिक्चर मध्ये दिसत असेल, सगळ्या बॉडी सिस्टीम तुमच्या एकत्रितरित्या इफिशियंटली जर वर्क करत असेल तर तुमचं शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता ही खूप चांगली आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग या कोणकोणत्या सिस्टीम असतात? तर आपण म्हटलं की सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, त्याच्यानंतर तुमची प्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, या सगळ्या ज्या काही मस्क्युलर सिस्टीम असेल, या सगळ्या सिस्टीम एकत्रित चांगल्या पद्धतीने जर वर्क करत असेल तर तुमचा शारीरिक सुदृढता ही उत्तम प्रतीची आहे असं आपण त्याला म्हणू शकू. आणि मग याचा बेनिफिट काय होतो तर तुम्ही डेली जे काही ऍक्टिव्हिटी करता ह्या खूप चांगल्या पद्धतीने करता आणि त्याच्यात तुम्हाला कोणताही थकवा जाणवत नाही. इट इज ॲबिलिटी टू कॅरी आउट टास्क विदाउट अनड्यू फटीग. आता दररोजचं आपण जर उदाहरण घेतलं तर आपण बघतो की आपण खरंच टास्क व्यवस्थित कंप्लीट करतो का? स्कूलमधून, कॉलेजेसमधून घरी आल्यानंतर जेव्हा एखादी सिच्युएशन असेल त्याला आपण डील करू शकतो का? की आपण म्हणतो की मी खूप थकून आलोय, आता मला काही सांगू नको. मग अशा वेळी काय तर आपण सक्षम नाही आहोत. आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डेली फिटनेस करावं लागेल आणि तुम्ही प्रत्येक सिच्युएशनशी तयार असाल. बऱ्याचदा काही इमर्जन्सी सिच्युएशन असतात, जशा की आता प्रत्येकाकडे कार आहे, बाईक्स आहे, हे आहे. पण बऱ्याचदा तीच कार, तीच बाईक जर आपल्याला ढकलायची वेळ आली, तरी आपण सक्षम आहोत का? ती इमर्जन्सी सिच्युएशन झाली. एखादा नीडी पीपल आहे किंवा मग काय, एखाद्याला उचलण्याची वेळ आली, तर मी त्याला उचलू शकतो का? त्याच्यानंतर एखादी बस धावते माझ्या समोरून आणि मग मला ती कॅच करायची सिग्नल पर्यंत, तर मी ती धावून कॅच करू शकतो का? ह्या इमर्जन्सी ज्या आहे किंवा घराला आग लागली असेल किंवा मग पाणी आलं असेल, तर मी त्याच्यातून पार जाऊ शकेल की नाही? याच्या ज्या काही इमर्जन्सीसाठी आपली मेंटल किंवा मग शारीरिक क्षमता आपली तयार असणं गरजेचं आहे. फक्त फटीग येत नाही म्हणून तुमची शारीरिक क्षमता आहे का? नाही. तर तुम्ही इमर्जन्सीसाठी सुद्धा काय असणं, प्रिपेअर असणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणू शारीरिक सुदृढता. मग ही शारीरिक सुदृढतेमध्ये दोन प्रकारचे कंपोनंट्स असतात. ओके. पहिला आहे हेल्थ रिलेटेड फॅक्टर्स. मग हेल्थ रिलेटेड म्हणजे हे सगळे आरोग्याशी आपल्या संबंधित आहे. ह्या फॅक्टरचा एक जरी कमी जास्त झालं तरी आपल्या त्याचा आजारावर किंवा मग आपल्या शरीरावर त्याचा हेल्थवर डायरेक्ट परिणाम होतो. आता पहिला जो आहे कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स. कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स मीन्स तुमचे ब्लड अँड तुमचं जे काही फुफ्फुसाचं कार्य असेल, हार्टचं कार्य असेल, हे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स तुमचा डेव्हलप असणं गरजेचं आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स तुम्हाला जास्तीत जास्त, आता तुम्ही पायऱ्या चढत असेल किंवा मग वेगवेगळा एखादा जिना चढलाय किंवा पळत जायची वेळ आली, तर तुम्हाला ती धाप लागणे, दम लागणे, हे जे आहे हे कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स मध्ये येतं. सो आपल्याला ते इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, कारण याच्यामुळे आपल्याला बरेच कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स जर तुमचा कमी असेल तर तुम्हाला लवकर दम लागतो, अचानक तुमचा बीपी वाढण्याचं प्रमाण वाढू शकेल. सो हे सगळं काय कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स मध्ये येतं. त्याच्यानंतर दुसरं आहे मस्क्युलर एंड्युरन्स. आता हे जरी कंपोनंट्स आपल्याला खूप शास्त्रीय दिसत असेल, पण आपल्या दररोजच्या उदाहरणाने मी तुम्हाला सांगतो. मस्क्युलर एंड्युरन्स, आज मी बसलोय चेअरवर किंवा मग तुम्ही चेअरवर बसले असाल, जर आपण 1 तासभर, अर्धा तासभर सरळ बसू शकलो चेअरवर विदाउट सपोर्ट, तर आपल्याला सांगता येईल की आपला मस्क्युलर एंड्युरन्स हा खूप चांगला आहे. म्हणजे काय तर आपल्या पाठीच्या स्नायू हे काय बळकट आहे, ते मला इरेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर मस्क्युलर स्ट्रेंथ काय आहे, तर मस्क्युलर स्ट्रेंथ अशी आहे की तुम्ही तुमची मसलची ॲबिलिटी
काही वजन उचलण्याची, मॅक्झिमम वजन तुम्ही उचलू शकतात का, याला आपण काय म्हणणार आहे, मस्क्युलर स्ट्रेंथ असं म्हणतो. आणि ही प्रत्येकाला रिक्वायर्ड आहे. मस्क्युलर स्ट्रेंथ नसेल तर तुम्ही एखादी जड वस्तू उचलायला गेला तर तुम्हाला इंजुरी होते. बऱ्याचदा लोअर बॅक पेन सुरू होतात, कोणाला क्रॅम्प येतात. सो मस्क्युलर स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे. आणि फ्लेक्झिबिलिटी सगळ्यात महत्वाचं आहे, की बघा किती लोक, याचं साधी टेस्ट आहे, टेस्ट म्हणता येईल, किंवा मग तुम्ही याचं एक प्रॅक्टिस करून बघा. आपल्याला सरळ आपली शू लेस उभा असताना बांधता येते का, पुढे वाकून? जर ती तुम्हाला बांधता येत आली असेल न बसता आणि इझी वेने तुम्ही ती करू शकत असाल, तर तुमची फ्लेक्झिबिलिटी ही चांगली आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग फ्लेक्झिबिलिटी काय आहे, तर जॉईंट आणि तुमच्या मसलची ताणण्याची क्षमता, जास्तीत जास्त विस्तारापर्यंत जाण्याची क्षमता. म्हणजे एखाद्याला हात वरती करून काहीतरी घ्यायचं असेल, किंवा मग खाली पेन पडला असेल, तर तो पेन उचलायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागते, फ्लेक्झिबिलिटी ही गरजेची असते. आणि फ्लेक्झिबिलिटी आणि आरोग्याशी डायरेक्ट संबंध कसा आहे, जेव्हा तुमच्या जॉईंटची रिजिडिटी वाढते, जेव्हा तुमचे जॉईंट स्टिफ होतात, तर तुम्हाला लगेच सांध्याचा प्रॉब्लेम चालू होतो, तुम्हाला पेन सुरू होतो. लोअर बॅक किंवा मग तुमचं हिप मध्ये जर फ्लेक्झिबिलिटी कमी झाली, तर तुम्हाला लोअर बॅकचे प्रॉब्लेम सुरू होतात. सो हे डायरेक्ट तुमच्या हेल्थशी रिलेटेड आहे, म्हणून याला हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस फॅक्टर म्हणतात. तर त्याच्यात लास्ट वन आहे बॉडी कंपोजिशन. बॉडी कंपोजिशन म्हणजे आपल्या शरीराचं संघटन. मग आपल्या शरीरात काय काय आहेत, तर साधारणतः फ्लुइड्स आहेत, फॅट आहे, बोन मास आहे, बोन टिश्यू आहे, त्याच्यानंतर मसल आहेत. याचं प्रोपोर्शन म्हणजे बॉडी कंपोजिशन आहे. आणि मग याच्यात जर तुमचा फॅट पर्सेंटेज जर 25 पेक्षा जर जास्त असेल, तर ते आपल्याला काय करावं लागेल, तर तिथपर्यंत आपली लिमिट आहे, किंवा मग तिथून पुढे जर सुरू झालं फॅट पर्सेंटेज जास्त किंवा वाढत गेलं, तर आपल्याला वेगवेगळे आजार होण्याचे धोका जास्तीत जास्त आहे. आणि मग हे बॉडी कंपोजिशन, आत्ताचं जे काही ट्रेंड आहे, हा सगळा बॉडी कंपोजिशन वरच आहे. वेट लॉस, वेट मेंटेनन्स, वेट गेन, फॅट लॉस, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे, त्या सगळ्या काय बॉडी कंपोजिशनच्या अंडर येतात. तुम्हाला ओव्हरवेट जर तुम्ही झाला असेल, तर नक्कीच तुम्हाला वजन कमी करावं लागेल, जेणेकरून तुमच्या ह्या बाकीच्या सगळ्या फिटनेसवर तुम्हाला वर्क करता येईल, किंवा मग रेग्युलर ऍक्टिव्हिटी त्याची चांगली होईल. पुढचा फॅक्टर जो आहे स्किल रिलेटेड, हा जनरल पॉप्युलेशन साठी नाहीये. हा यूज होतो, पण त्याचं इम्प्रुव्हमेंट करायची जास्त गरज नाही आपल्याला, कारण स्किल रिलेटेड फॅक्टर्स हे स्किल म्हणजे आपल्या खेळाडूंसाठी जास्तीत जास्त गरजेचे असतात. आपण कधी 100 मीटर स्प्रिंट करत नाही जनरल लाईफ मध्ये, किंवा मग खूप झिगझॅग वेडेवाकडे पळणं, अशा गोष्टी आपल्या लाईफ मध्ये सहसा होत नाही. परंतु ह्या गोष्टी काय तर सगळ्या खेळाडूंना लागणाऱ्या आहेत. ऍजिलिटी असेल, बॅलन्स असेल, कोऑर्डिनेशन असेल. कोऑर्डिनेशन मीन्स तुमचं कॅचिंग आणि थ्रोईंगचं स्किल असेल. तुम्ही जर कोऑर्डिनेशन चांगलं असेल, तर तुम्ही इझिली कोणती कॅच करू शकता. स्पीड असेल तर एखादी गोष्ट तुम्ही पटकन अचीव करू शकाल. पॉवर असेल तर हे सगळ्या गोष्टी कशा आहेत, तर स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे. म्हणून आपण आज काय हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस फॅक्टरवर जास्तीत जास्त फोकस केला आहे. पुढे जाऊ, गरज काय आहे, जर मी परत मागच्या स्लाइडवर येतो, हे सगळे कंपोनंट जर तुमचे चांगले असेल, तर तुमचा फिजिकल फिटनेस हा चांगला आहे असं आपल्याला गृहीत धरता येतं. फक्त तुमचा सेव्ही इंडोरन्स चांगला आहे, फक्त तुमचा एकच मस्क्युलर इंडोरन्स चांगला आहे असं चालणार नाही. तर तुम्हाला ह्या 11ही कंपोनंटचा प्रोपोर्शनेट असणं गरजेचं आहे, त्याचं प्रमाण चांगलं असणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय आहात, फिट आहात. नीड, गरज काय आहे, पहिलं इफेक्टिव्ह वर्क. कोणतंही काम इफेक्टिव्हली इफिशियंटली करण्यासाठी तुम्हाला फिजिकल फिटनेसची गरज लागणार आहे. म्हणजे बऱ्याचदा बघा, आपल्याला बसून काम जरी असेल तरी मला फिटनेसची गरज काय, आपण जेव्हा असं म्हणतो, पण जेव्हा आपले बॅक पेन सुरू होतो, नेक पेन सुरू होतो, आणि मग ह्या पेनमुळे आपण काय करू शकत नाही, कामावर फोकस करू शकत नाही, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला फिटनेसची गरज आहे, आपण वर्कआउट करणं अपेक्षित आहे. म्हणून कोणतंही काम इफेक्टिव्हली, इव्हन इन स्पोर्ट और जनरल लाईफ, तुम्हाला फिटनेस जर असेल तर ते काम तुम्ही चांगलं इफेक्टिव्हली आणि फोकसने करू शकतात. नाहीतर मग काय, तर अर्धा तास बसलं, एखादं लिखाण काम करत असाल तुम्ही आणि तुमचं स्ट्रेंथ इंडुरन्स पाठीच्या स्नायूंचा डेव्हलप नसेल, तर आपण अर्धा तास लिहायला बसलो तरी पण आपला हात दुखणार, पाठ दुखणार, मग आपण ते काम बाजूला ठेवतो, आपण ब्रेक घेतो आणि परत सुरुवात करतो. सो ते इफेक्टिव्हली होण्यासाठी, तासन तास बसून काम करण्यासाठी तुम्हाला तुमचे शारीरिक सुदृढता ही चांगली ठेवावी लागेल.
पुढचा आहे गुड हेल्थ. नक्कीच फिजिकल फिटनेस तुमचा जर चांगला असेल तर नक्कीच तुम्ही काय कराल, तुमची शारीरिक जे काही तुमची आरोग्य आहे हे चांगलं डेव्हलप होईल. आता जर तुम्ही बघितलं आताच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये खूप सारे लोक डाएट आणि एक्सरसाइज वरच भर देत आहेत. कारण इम्युनिटी बूस्टर साठी तुम्हाला फूड बरोबर एक्सरसाइज करणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि एक्सरसाइज केल्याने बरेचसे लाईफस्टाईल जे काही डिसऑर्डर्स आहेत त्याच्यावर आपल्याला मात करता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल टाईप 2 डायबिटीज असेल, याच्यात आपण काय करू शकतो, ऍक्टिव्हिटी जर तुमची चांगली असेल तर नक्कीच त्याच्यावर मात करू शकतो. ओबेसिटी असेल, लठ्ठपणा असेल, हायपरटेन्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण काय करू शकतो, चांगल्या एक्सरसाइजने आपलं आरोग्य हे निरोगी ठेवण्याचा त्याच्यातून गरज निर्माण होते आणि तसा प्रयत्न होतो. त्याच्यानंतर एन्जॉयबल लेजर, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जर कुठे पार्कला गेला किंवा ट्रेकिंगला गेलात किंवा मग कुठे खेळण्यासाठी किंवा ट्रिपला गेलात, तर बऱ्याचशा अशा सिच्युएशन असतात की तिकडे आपण चढू शकत नाही, क्लाइंब करू शकत नाही. मग आपण म्हणतो की बाबा तुम्ही जाऊन या, मी बसतो. मग आपण जेव्हा नेचरमध्ये जातो तेव्हाही कशाला जातो, तर वेळ घालवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. आणि ती सिच्युएशनला जर आपण बसून घेत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकल फिटनेस हा तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्कला जातात आणि मुलांना खेळायला सोडतात आणि आपण एखाद्या कट्ट्यावर जाऊन बसलेले असतात. पण याच्या मागे काय, तर अम्युजमेंट पार्क किंवा काय अशा ठिकाणी ज्या काही राईड्स असतात त्या राईड्स खूप एन्जॉयबल असतात. पण आपल्याला त्या 100-150 स्टेप वरती चढून जायच्या नसतात आणि मग तिथून काय 5-10 सेकंदात आपण स्लाइड करून खाली येणार असतो. पण त्या 100-150 स्टेप चढणार कोण? किंवा मग एखादा ट्रेकिंग नेचरमध्ये गेला, धबधब्याचा सीन असेल किंवा मग धबधब्याच्या खाली जाणार, तिथं जाण्यासाठी तुम्हाला थोडं ट्रेकिंग करावं लागलं किंवा दगडातून उतरावं लागलं, दरीतून उतरावं लागलं, तरी तुम्ही ते एन्जॉय करू शकत नाही, कारण शरीर आपलं तिकडे साथ देत नाही. म्हणून आपल्याला जर आपलं लाईफ एन्जॉयबल किंवा एन्जॉय करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच शारीरिक फिटनेसची गरज आहे. फेस इमर्जन्सी, जसं मी डेफिनेशन एक्सप्लेन करताना सांगितलं. आता आपल्याकडे समोर सपोज काय खूप साऱ्या सिच्युएशन आहे आत्ताच्या, की त्याच्यात आपल्याला एखाद्याला कॅरी करून जायचं असेल, एखाद्याला उचलून मला दवाखान्यापर्यंत न्यायचं आहे. घरातलाच एखादा व्यक्ती असेल, त्याला फ्रॅक्चर झालं असेल, त्याला उचलून बाजूला ठेवायचं असेल किंवा मग आग लागली अचानक, मला जम्प करायची असेल, मला काही लोकांना उचलून दुसरीकडे न्यायचं असेल, आता फ्लड आहे, पुराची स्थिती आहे. अशा सिच्युएशन मध्ये मला जर खरंच मी सक्षम दाखवायचं असेल तर मला शारीरिक सुदृढतेची गरज आहे. नाहीतर मग आपण काय करतो, माघार घेतो, माझ्याच्याने हे होऊ शकत नाही, मी करणार आहे. सो जेव्हा तुम्हाला स्वतःवर वेळ येते तेव्हा ही याची तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून शारीरिक फिटनेसची, शारीरिक सुदृढतेची आपल्याला गरज आहे. कशासाठी, तर आपलं काम इफेक्टिव्ह होण्यासाठी, चांगलं आरोग्य राखण्यासाठी, आपलं लाईफ एन्जॉय करण्यासाठी. जे काही कमवत आहे, जे काही तुम्ही दररोज जे काही तुमचं लाईफचं गोल आहे ते कशासाठी, तर तुम्ही एन्जॉय करू शकला नाही. तर बऱ्याचदा आपण एन्जॉयबल मध्ये असं म्हणू की समोर स्वीट आलंय, समोर काही चांगला पदार्थ खायला आलाय, तरी पण ते आपण एन्जॉय करू शकत नाही. कारण का, तर मला डायबेटिक आहे, मला शुगर आहे, मला बीपीचा त्रास आहे, मला मी हे खाऊ शकत नाही. तर तुम्ही लाईफच एन्जॉय करू शकत नसेल तर मग तुम्ही कमवताय, तुम्ही जो पैसा घेताय त्याचा काय अर्थ असतो. तर ती सिच्युएशन एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला फिटनेसची गरज आहे. आणि फेस इमर्जन्सीज, आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे व्हॅल्यूज ऑफ. मग आपण फिटनेस केल्यानंतर काय मिळणार आहे, पहिलं आहे तर लुक गुड. तुम्ही कसे दिसणार आहे, चांगले दिसणार आहे. तर दररोज व्यायाम करणारा व्यक्ती 4-5 लोकांमधून जरी आला तरी त्याच्या चेहऱ्यावर दिसणारं तेज, त्याचं बॉडी लँग्वेज हे खूप वेगळं असतं आणि आपण त्याला इझिली रेकग्नाइज करू शकतो की हा व्यायाम करणारा आहे. इव्हन आपण जर बाहेर जाताना एखादा बिल्डर जरी बघितला किंवा मग बायसेप किंवा मग त्याचं चेस्ट चांगली स्ट्रॉंग आहे, शोल्डर स्ट्रॉंग आहे, तर आपलं लगेच अट्रॅक्शन त्याच्याकडे जातं. सो तुम्हाला पहिली जी व्हॅल्यू मिळणार आहे, तर तुमचं जे काही लुकिंग अपीअरन्स आहे तो खूप चांगला होणार किंवा तुम्ही चांगले दिसतात. नेक्स्ट आहे फील गुड. जेव्हा तुम्ही चांगलं तुम्हाला अपीअरन्स असतो तेव्हा तुम्ही काय करतात, स्वतः फील गुड करतात. याचं उदाहरण देईन मी की बऱ्याचदा तुमचे शोल्डर जेव्हा राउंडेड असतात आणि ते जर पुढे झुकलेले असेल तर तुम्ही समजायचं की तुम्ही काय तर डिप्रेशन मध्ये आहात किंवा मग तुम्ही काय कॉन्फिडंट नाही आहात. जर तुमची चेस्ट ओपन झाली, तुम्ही डीप इनहेल करा, चेस्ट ओपन करा, शोल्डर बॅक करा, तर तुम्हाला लगेच फील गुड इफेक्ट येतो आणि तो एक्सरसाइज मधून येतो. तुम्ही
त्याच्यानंतर पुढे आहे बी हेल्दी. तुम्ही चांगला दररोज प्रॅक्टिसेस करत असाल तर तुम्हाला नक्कीच काय होईल, तर तुम्ही हेल्दी राहाल, शारीरिक सुदृढताही वाढेल. लाईफ एन्जॉय करू शकाल. सगळ्यात महत्वाचं आपण नीड पण बघितली होती आणि व्हॅल्यू काय, सगळ्यात महत्वाचं तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकाल जर तुम्ही फिजिकली फिट असाल तर. आणि त्याच्यानंतर हे सगळं मिळून काय आपल्याला मिळणार आहे, हेल्दी लाईफस्टाईल. सो ही जी व्हॅल्यू आहे ही आपण काय करणं अपेक्षित आहे, जपणं अपेक्षित आहे. महत्वाचा पार्ट आहे रेकमेंडेड गाईडलाईन्स फॉर फिजिकल फिटनेस. आता ही जी आहे हे रेकमेंडेड गाईडलाईन्स आहे या जनरल अडल्ट साठी आहे, सामान्य माणसासाठी आहे की ज्याचं वय 19 म्हणजे 18 ते 60च्या दरम्यान तो ह्या ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. तर याच्यात मी पहिलं ट्रेनिंग गाईडलाईन्स आहे ते एक एक मी तुम्हाला सांगेन की ट्रेनिंग गाईडलाईन्स म्हणजे काय, हे समजून घेतल्यानंतरच आपल्याला हा टेबल अजून इझी होईल समजण्यासाठी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर वारंवारिता आपण त्याला मराठीत म्हणू की आठवड्यातून मी किती वेळा ही एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे, याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. त्याच्यानंतर इंटेन्सिटी, तुमची तीव्रता काय आहे, तुम्ही किती एफर्ट लावताय वर्कआउट करताना. याचं उदाहरण म्हणजे मी चालतोय, वॉकिंग करतोय, मी ब्रिस्क वॉकिंग करतोय, मी जॉगिंग करतोय, मी रनिंग करतोय, मी ट्रेकिंग करतोय. ह्या चारही पाचही ऍक्टिव्हिटी मध्ये इंटेन्सिटी मध्ये बदल आहे. तो कसा ओळखायचा ते मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगेन, पण ही इंटेन्सिटी आपल्याला वर्कआउट करताना गरजेची आहे. त्याच्यानंतर टाइम आहे. टाइम म्हणजे ड्युरेशन आपण इकडे म्हणू. एखादी ऍक्टिव्हिटी आपण किती वेळ करावी, किती तास करावी, त्याच्यानंतर किती मिनिटापर्यंत ती कन्सिस्टंटली करणं अपेक्षित आहे, तरच त्याचे रिझल्ट मिळतील. सो अशा सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणू, टाइम हे त्याला म्हटलं जातं. आणि टाइम, तुम्ही व्यायामासाठी काय काय करतात, कोणकोणते नवीन नवीन व्यायाम प्रकार करतात किंवा मग एक्सरसाइज प्लॅन कोणते करतात, याला आपण टाईप असं म्हटलं जातं. सो प्रत्येक एक्सरसाइज करताना ह्या रेकमेंडेड गाईडलाईन्स आहे की तुम्हाला फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, टाइम आणि टाईप हे तुम्हाला शेड्यूल करणं अपेक्षित आहे. आणि हे खूप इझी आहे. WHO ज्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो केल्या, तर त्यांनी असं सांगितलं की हेल्दी ऍडल्ट्सला कमीत कमी दररोज 50 मिनिटे ऍक्टिव्हिटी करणं अपेक्षित आहे. कमीत कमी जर आपण ते मॅक्झिमम मिनिमम आपण किती, तर 75 मिनिट तरी काय करणं अपेक्षित आहे, तर विगरस ऍक्टिव्हिटी करणं अपेक्षित आहे एका आठवड्यासाठी. आणि जर तुम्ही लहान मुलांसाठी म्हणाल तर 1 ते साधारणतः 17 ते 18 वर्षापर्यंत दररोज 1 तास विगरस इंटेन्सिटीची ऍक्टिव्हिटी करणं लहान मुलांसाठी गरजेचं आहे. कारण त्यांच्यात जी सरप्लस एनर्जी असते ती कुठेतरी युटिलाइज होणं गरजेचं असतं, आणि ती जर युटिलाइज झाली नाही तर घरात आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स त्यांचे दिसून येतात. म्हणून हेल्दी मुलांसाठी किंवा त्याच्यासाठी त्याने 1 तास दररोज वर्कआउट करणं, किंवा कोणताही वर्कआउट म्हणजे तुम्ही व्यायाम करायला सांगू नका, खेळू द्या. फक्त बैठे खेळ नको, मैदानावर असेल किंवा घरातल्या घरातही आता बरेचसे व्हर्च्युअल गेम आलेत, ते तुम्ही खेळून त्याची फिजिकल ऍक्टिव्हिटी होईल अशा पद्धतीने त्याने वर्कआउट करणं अपेक्षित आहे. तर आपण जेव्हा पुढे जाऊया कार्डिओ वर्कआउट. कार्डिओ वर्कआउट मध्ये आपण ते वर्कआउट 3 ते 5 दिवस पर वीक मध्ये करू शकतो. कमीत कमी 3 वेळा करा आणि मॅक्झिमम 5 वेळा केलं तरी चालणार आहे. मग कार्डिओ वर्कआउट म्हणजे काय, तर तुमचं वॉकिंग असेल, रनिंग असेल, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, जी ऍक्टिव्हिटी कंटिन्युअसली केली जाते मोर दॅन 20 मिनिट्स, ती सगळी कशात येते, कार्डिओ वर्कआउट मध्ये येते. आणि मग त्याच्यात तुम्ही वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग किंवा मग ट्रेकिंग सुद्धा करू शकतात. याची इंटेन्सिटी लो टू मॉडरेट आपण ठेवली पाहिजे. लो टू मॉडरेट याचं इंटेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करणार, तर मी सोपा फॉर्म्युला आहे, सगळ्यांनी नोट डाऊन केला किंवा मी नंतर परत डिस्कशन मध्ये ते सांगेन. आपलं वय 220 मायनस आपलं एज, हे जर मायनस केलं तर आपला ज्याच्यातून जे उत्तर येईल, फॉर एक्झाम्पल मी 20 हे वय धरलं आणि 220 मायनस एज केलं, तर 200 जर उत्तर आलं तर कार्डिओ ऍक्टिव्हिटी करण्यासाठी 200 हा माझा काय, तर मॅक्झिमम हार्ट रेट आहे. मी तिथपर्यंत काय करू शकतो, ऍक्टिव्हिटी करू शकतो. आणि मग तुम्हाला त्याचे पर्सेंटेज जर आपण कॅल्क्युलेट केले तर 20 वर्षाचा एखादा व्यक्ती असेल किंवा मुलगा असेल किंवा मग ऍडल्ट असेल, तर त्याचे किती आहे, मॅक्झिमम 200 हे हार्ट रेट आहे, तर त्याच्या 50% त्याने ऍक्टिव्हिटी करणं भाग आहे.
म्हणजे साधारणतः आपले हार्ट रेट 100 पर्यंत, 100 ते 150 पर्यंत जर असेल तर ते काय आहे तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. आपण जेव्हा वॉकिंग करतो तेव्हा साधारणतः 90 टू 95 पर्यंत आपले हार्ट रेट जातात. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, थोडे एफर्ट घेतले तर जॉग करू शकता, ब्रिस्क वॉक करू शकता, ट्रेकिंग करू शकता, जेणेकरून माझा हार्ट रेट हा ड्युरिंग ऍक्टिव्हिटी 100च्या वरती असेल. हाच प्रयत्न आपण नेहमी करणं अपेक्षित आहे. त्याला लो टू मॉडरेट आपण इंटेन्सिटी तिकडे म्हणू शकतो. त्याच्यानंतर कार्डिओ वर्कआउट हे 20 ते 60 मिनिटापर्यंत करणं अपेक्षित आहे. कमीत कमी 20 मिनिट करा आणि मॅक्झिमम 60 मिनिट्स करू शकता. याच्यात जर तुम्हाला वेळ नसेल तर मिनिमम 10 मिनिटचे तुम्ही दिवसात 2 ते 3 स्लॉट मध्ये पण करू शकता. म्हणजे वेळ मिळाला, ऑफ पिरियड आहे किंवा मग आता काही काम नाही तर दिवसभर बसून आहे तर टेक अ ब्रेक आणि 10 मिनिट्स वॉक करा. त्याच्यानंतर परत कामाला जा, परत ब्रेक आला असेल परत 10 मिनिट्स वॉक करा. सो कमीत कमी 10-10 मिनिटाचे जरी तुम्ही स्लॉट केले तरी ते चालणार आहे. पण मिनिमम तुम्ही काय करा, 20 टू 60 मिनिट्स प्रत्येक दिवशी तुम्ही वर्कआउट करणं अपेक्षित आहे. याच्यात जर आता तुम्ही बघितलं तर 10,000 स्टेप मिनिमम तुम्ही दिवसाला जर चालले तर तुमचा सीव्ही इंडुरन्स आणि स्ट्रेंथ इंडुरन्स पण चांगला डेव्हलप होऊ शकेल. पुढे जाऊ स्ट्रेंथ वर्कआउट. स्ट्रेंथ वर्कआउट का गरजेचं आहे? आता बऱ्याचदा स्ट्रेंथ म्हटलं की आपल्याला जिम आठवते, बॉडी बिल्डर आठवतात. नाही, आपलं जर बोन हेल्थ, आपलं जर मसल हेल्थ, आपलं स्केलेटन हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला स्ट्रेंथ वर्कआउट करणं गरजेचं आहे. बरेचसे लोक म्हणतात की मी दररोज वॉकिंगला जातो, मला स्ट्रेंथ वर्कआउटची गरज नाही. पण बऱ्याचदा जास्त कार्डिओ करून आपला मसल लॉस होतो आणि आपल्याला मसल टोन रिगेन किंवा मग मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ वर्कआउट करणं हे गरजेचं असतं. सो मिनिमम आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे वर्कआउट करणं अपेक्षित आहे. याची इंटेन्सिटी 50 ते 70 आहे. याचं 1 RM च्या हिशोबाने ते केलं जातं. 1 RM मीन्स 1 रेपिटेशन मॅक्स. तुम्ही एखादी जड वस्तू एका एका झटक्यात किती वजन उचलू शकता त्या हिशोबात ते असतं आणि त्याचं इझी कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही 12 ते 15 रेपिटेशन्स करा प्रत्येक वर्कआउटच्या, जे मी आता खाली नमूद केल्या आहेत. आणि त्याचं काय आहे तर पुशअप्स असेल, स्क्वॉट्स असेल, सिटअप्स असेल. आता बरेचसे वेबसाईट आहेत, युट्यूब आहेत किंवा मग तुम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट टाकलं युट्यूबवर तरी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील. पण हे स्ट्रेंथ करणं खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. तुम्ही आफ्टर 40, आफ्टर 50 जेव्हा आपल्याला हाडांचे त्रास चालू होतात, जेव्हा आपल्याला जॉईंट पेन चालू होतो, तर हे कशामुळे होतं तर लॅक ऑफ स्ट्रेंथ वर्कआउट, लॅक ऑफ स्ट्रेंथ, तुमची मसलमध्ये स्ट्रेंथ उरत नाही. याचं उदाहरण म्हणजे जेव्हा इम्पॅक्ट होतो आपल्या नीवर असेल, आपल्या अँकलवर असेल, आपल्या हिपवर असेल, जेव्हा तुमचे ग्लूट्स असेल, हॅमस्ट्रिंग असेल किंवा मग पायाचे स्नायू असेल, हे जर चांगले मजबूत असेल तर तुम्हाला नी इंजुरी लवकर होत नाही किंवा मग नीवर इम्पॅक्ट पडणारा त्या कमीत कमी होतो. म्हणून आपल्याला ती मसल स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे. मग हे ऍक्टिव्हिटी कशी करणार तर साधारणतः 8 ते 10 एक्सरसाइज निवडा. कोणत्याही पुशअप्स असेल, स्क्वॉट्स असेल आणि होल बॉडी अप्रोच ठेवा. म्हणजे आता आपण सगळे सुज्ञान आहोत, आपल्याला माहिती की कोणती एक्सरसाइज आपण कशासाठी, आणि जस्ट इंटरनेटवर नाव टाकलं तरी त्याचं कशा तर स्पेसिफिक मसल वाईज आपल्याला काय येतं त्याचं डिस्क्रिप्शन मिळतं. पण मग तेव्हा ते जागरूकपणे आपण फॉलो करणं अपेक्षित आहे. सो 8 to 10 एक्सरसाइज आपण करणं अपेक्षित आहे एका सेशन मध्ये. त्याचे 1 ते 3 सेट करा. 1 ते 3 सेट्स म्हणजे काय तर एक एक्सरसाइज घेतली, ती 12 वेळा मी एकदा परफॉर्म केल्यानंतर न थांबता ती मी परत थांबून परत 2 वेळा रिपीट करू शकतो. म्हणजे तो 12 जेव्हा तुम्ही एक सलग वर्कआउट करतात, एक सलग एक्सरसाइज करतात, तो रिपिटेशन झाला आणि ती एक मिळून त्याचा एक काय होतो सेट होतो. असे सेट आपण 1 to 3 करू शकतो आणि हे खूप फायदेशीर होतं. जर तुम्हाला मसल टोन आणि तुमचा फील गुड इफेक्ट यायचा असेल तर स्ट्रेंथ वर्कआउट खूप सारं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी मध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आता जुने उदाहरण घेतलं असेल तर आपल्याकडे जुनं घरातल्या केरसुनी असेल, झाडू असेल, यांची साईज पूर्वी खूप लेस होती, लेंथ लेस होती. म्हणजे आपल्याला खाली वाकून झाडायला लागायचं, त्याच्यानंतर बसून आपल्याला झाडू मारायला लागायचं. त्याच्यामुळे आपली ही फ्लेक्झिबिलिटी, नेक फ्लेक्झिबिलिटी, शोल्डर फ्लेक्झिबिलिटी ही इम्प्रूव्ह होत होती बाय प्रॅक्टिसिंग फंक्शनल ड्युटीज. म्हणजे दररोजचे जे काही घरकाम असेल त्याच्यामुळे आपण ते करत होतो. त्याच्यानंतर इव्हन महिलांचाही शोल्डर, जे काही फ्रोझन शोल्डरचा आता प्रॉब्लेम आहे, बऱ्याचशा
पूर्वीच्या काळात जे काही आता वॉशिंग मशीन पूर्वी हाताने कपडे धुतले जायचे आणि तेव्हा जॉईंट मोबिलिटी व्हायची, पण ती आता कुठेतरी मशीनमुळे आपल्याला काय तशी ऍक्शन आपण करतच नाही, त्याच्यामुळे त्या जॉईंटची गरज आपल्याला पडत नाही आणि म्हणून त्याची रिजिडिटी ही जास्त वाढत असते. म्हणून फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे. आणि मग याच्यासाठी काय तर 5 दिवस आपण ती आठवड्यातून करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही हे वर्कआउट केलं की त्याच्यानंतर 10 मिनिट तुम्ही स्ट्रेचिंगला वेळ द्या. आणि हे स्ट्रेचिंग किती करायचं तर तुम्हाला जेवढा डिस्कम्फर्ट होईल, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनच्या थोडं पुढे जाऊन तुम्ही होल्ड करू शकता. म्हणजे मी सांगेल की पायाचे सरळ बसून पायाचे अंगठे पकडा. जर तुमचा हात तिथपर्यंत जात नसेल तर तुम्ही नी पर्यंत होल्ड करा आणि हळूहळू ही प्रोग्रेस होते. सो तिथं तशा प्रॅक्टिस केली तर चांगलं आहे. जिथपर्यंत तुमचा कम्फर्ट झोन आहे तिथपर्यंत तुम्ही मिनिमम 15 ते 30 सेकंड तुम्ही तिकडे होल्ड करणं अपेक्षित आहे, तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल. आणि याचं 2 दिवसात तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील. जर तुम्ही फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह केली तर तुमचे लोअर बॅक पेन असेल किंवा मग शोल्डर पेन असेल किंवा नेक पेन असेल, हे नक्कीच काय होईल इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला त्याच्यामधून रिलीफ मिळेल. स्ट्रेचिंगने सगळ्यात महत्वाचं काय तर बॉडीला रिलॅक्स फील होतं, ते आपण करणं अपेक्षित आहे. आणि याच्यातही होल बॉडी अप्रोच असला पाहिजे. टॉप टू बॉटम आपण सगळे मसल्स हे काय केले पाहिजे, स्ट्रेच केले पाहिजे आणि मग त्याच्यातून आपल्याला त्याचं जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळतील. ओके. आणि अजून एक ऍड करेल, रोज जे कोणी वॉकिंगला जात असेल, जे कोणी वर्कआउट करत असेल, तर त्यांच्यासाठी मी थोडं फक्त वर्कआउट शेड्यूल सांगेल की तुमचं सेशनचं जे काही रुटीन आहे ते साधारणतः जर तुम्ही 1 तासाचं जर रुटीन केलं तर 10 मिनिट कमीत कमी तुम्ही वॉर्मअप करणं अपेक्षित आहे. वॉर्मअप मध्ये साधारणतः आपल्या जॉईंटची मोबिलिटीच्या एक्सरसाइज, सगळं बॉडी टेम्परेचर वाढवणं असेल, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण करणं अपेक्षित आहे. कारण या जर केल्या तर नक्कीच तुम्हाला इंजुरी होणार नाही आणि तुमची बॉडी नेक्स्ट हार्ड ऍक्टिव्हिटीसाठी तयार होते. त्याच्यानंतर 20 ते 30 मिनिट तुमचा जो काही मेन वर्कआउट असेल, वॉकिंग असेल और एनी स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, हे तुम्ही करू शकता आणि फॉलोड बाय 10 मिनिट्स परत तुम्ही कुलिंग डाऊनला वर्क हे द्या. कुलिंग डाऊन म्हणजे स्ट्रेचेसला वेळ द्या. स्ट्रेचेस जर केले तर तुम्ही जे काही तुमच्या बॉडीला थकवा आलेला असतो तो तुम्ही काय करता तिकडे रिलीज करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके. सो असं 1 तास जर तुम्ही प्लॅनिंग केलं किंवा अर्धा तासाचं जरी असेल तरी तुम्हाला वॉर्मअप, मेन वर्कआउट आणि मग त्याच्यानंतर कुलिंग डाऊन ह्या तिन्ही पार्टवर जास्तीत जास्त फोकस करणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोअरनेस जाणवत असेल तर नक्कीच ठरवा की आपण कुलिंग डाऊन हे प्रॉपर झालेलं नाही आणि ते प्रॉपर करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. ओके, थँक्यू व्हेरी मच. एवढं पेशंटली ऐकलं तुम्ही. तुम्ही मला व्हॉट्सअप, तुमच्या काही क्वेरीज असेल तर व्हॉट्सअप नंबर मी इकडे शोन केला आहे. आणि तुम्ही माझ्या जर घरातले वर्कआउट बघणार असेल तर माझा युट्यूब चॅनल आहे दादासाहेब ढेंगळे या नावाने. तिकडे तुम्ही मला जॉईन होऊ शकता आणि मग तिकडेही घरगुती व्हिडिओ आपण तो बघू शकतो. ओके. भीमा सर, ओव्हर टू यू. ओके सर, थँक्यू. भीमा सर. हा सर, आवाज येतोय? म्हणजे पेपर म्हणजे ती स्क्रीन स्टॉप करा सर. आणि ही तिने गेली की ही तुटल. आता नेमकं काय करावं ही विचार. आवाज येत नाही सर तुमचा. हा सर, स्क्रीन स्टॉप करा तुम्ही. शेअर स्टॉप. काय करायचं? सर अनम्यूट करा. हा, डॉक्टर दादासाहेब ढेंगळे यांनी अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे. फिटनेस आणि वेलनेस या दोन्ही संकल्पना अतिशय सुंदर मांडल्या. एकूणच दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपण कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलं. सरांचे खूप खूप धन्यवाद. एक 5 मिनिट सगळ्यांसाठी वेळ देतोय. कुणाला काही याबाबत शंका असेल किंवा प्रश्न असेल तर त्यांनी एक 5 मिनिटांमध्ये आपला माईक अनम्यूट करून विचारावेत. बाकीच्या सर्व पार्टिसिपेंटना विनंती आहे की ज्यांचा प्रश्न नसेल त्यांनी माईक म्यूट करावे. असले म्यूट वरच असू द्या, सगळे म्यूट वर आहेत. अनम्यूट करून इतरत्र बोलू नका, त्याच्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा डिस्टर्ब होतंय. कृपया म्यूटच वर राहा. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी फक्त अनम्यूट करून प्रश्न विचारावा.
Hello, sir. Hello. हा कार्तिक सर बोला. Sir, when we are planning for the physical fitness, कार्डियो जरा वर्कआउट होता है तब फ्लेक्सिबिलिटी का एक्सरसाइज करना जरूरी है या ओनली फॉर वी हैव टू वर्कआउट फॉर कार्डियो वर्कआउट और स्ट्रेंथ वर्कआउट जो आपने गाइडलाइन दिया है? यस. जब आप हेलो हेलो, यस सर. जब आप करते हो कार्डियो, या तो बॉडी पे स्ट्रेन ज्यादा आता है उसका. ओके. या जब भी कोई भी वर्कआउट करते हो, अगर आपको हर डे करना है, हर डे आपको रिपीट करना है, पर डे करना है, तो आपको नेक्स्ट डे के लिए प्रिपेयर होने के लिए फ्लेक्सिबिलिटी वर्कआउट जरूरी है, क्योंकि आपका वो कूलिंग डाउन पार्ट है, उसको आपने करने जरूरी है. अगर आप एथलीट हो और आप स्टूडेंट्स के साथ डील करने वाले हो, तो आपको पता होगा कि हिप मोबिलिटी कितना इम्पोर्टेंट है ड्यूरिंग रनिंग. सो जब भी आप रनिंग करते हो या फिर स्ट्रेंथ ट्रेनिंग करते हो, बहुत सारे लोग हैं स्ट्रेंथ ट्रेनिंग करने वाले कि जो वो स्किप करते हैं. और क्यों स्किप करते हैं? क्योंकि उनको टोन दिखना, मसल टोन का इशू रहता है, इसलिए वो टाइट फील करना चाहते हैं, इसलिए वो वर्कआउट कूलिंग डाउन पार्ट या फिर फ्लेक्सिबिलिटी पे ज्यादा ध्यान नहीं देते. लेकिन एथलीट हो या फिर कॉमन पीपल हो, उसको फ्लेक्सिबिलिटी उतनी इम्पोर्टेंट है जितना कार्डियो और स्ट्रेंथ है. ओके सर. ओके सर, थैंक यू सर. अजून कोणाला काही शंका असेल तर? हॅलो, हा बोला सर. कीर्तिराज लोणारे सर बोलतोय. हा सर प्लीज. हा, ढेंगडे सरांनी अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे आणि दैनंदिन जीवन जगताना दररोज आपल्याला वापरात येणारी जी काही कार्यशक्ती आहे त्यासाठी नक्कीच या सरांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि खूपच सुंदर माहिती सरांनी अगदी सात्विक भाषेमध्ये आणि अगदी सहज समजेल अशा भाषेमध्ये दिलेली आहे. आणि नक्कीच निरामयता काय हे अत्यंत समर्पक भाषेमध्ये सरांनी समजावून सांगितलंय. खूपच आभार सरांचे आणि आयोजकांचे सुद्धा सर. धन्यवाद सर. ओके सर, धन्यवाद. अजून कोणी एखादा प्रश्न? व्यायामाच्या संदर्भामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारू शकतात. या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरगुती स्वरूपामध्ये फिटनेस मेंटेन करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करायचे, कुठल्या प्रकारचे करायचे, या संदर्भाने प्रश्न आपण विचारू शकतो. हॅलो हॅलो बोला. हॅलो सर, प्राणायाम आधी करायचं का समजा वर्कआउट अगोदर करायचंय? आपण व्यायामाची सुरुवात करत असताना प्राणायाम आधी करायचंय का वर्कआउट आधी करायचं? ओके. आता वर्कआउट काय करताय आणि कोणत्या टाईपचं करताय त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही हे आधीही करू शकता प्राणायाम आणि नंतरही करू शकता, पण हेवी वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्त इफेक्ट मिळेल. आवाज येतोय? प्लीज बाकीच्यांनी मध्ये बोलू नका. तर साधारणतः वर्कआउट कोणत्या टाईपचं करता? जर तुम्ही योगच करत असेल तर तुम्ही प्राणायाम आधी केलं तरी चालणार आहे. आणि तुम्ही जर स्ट्रेंथनिंग ऍक्टिव्हिटी करताय, वॉकिंग करत असाल तर तुम्ही बिफोर और आफ्टर कधीही करू शकता. फक्त तुम्ही स्टेबल सिच्युएशनला असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही काय करताय तिकडे ब्रीदिंग बरोबर कोप अप करण्याचा प्रयत्न करताय. सो त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवणं अपेक्षित आहे. असं नाही की पूर्वी करा किंवा नंतर करा, त्याचा इफेक्ट होणार आहे तो सेमच होणार. ओके. आणि सर संध्याकाळी जर आपल्याला करायचं असेल योगा किंवा वर्कआउट, तर संध्याकाळी आपल्याला कोणते आसनं किंवा कोणतं वर्कआउट करता येईल आणि किती वेळ करता येईल? कोणत्याही वेळेला तुम्ही आसनं करू शकता. फक्त एकच अट आहे, जेवल्यानंतर तुम्ही साधारणतः 2.5 ते 3 तासानंतर कोणतंही वर्कआउट करा. ओके. म्हणजे काय, कारण काय होतं, सकाळची वेळ ही चांगली का मानली जाते, कारण आपण ती फास्टिंग मोडला असतो आणि आपल्या जेवणाचा आणि आपल्या वर्कआउट मध्ये साधारणतः 6 ते 7 तासाचा ब्रेक असतो. आणि मग तेव्हा आपल्याला जे काही ज्युसेस किंवा मग काय जे वर्कआउट मुळे जे निर्माण होणारे गॅसेस वगैरे असेल त्याचा त्रास कमी होतो.
तुम्ही जर इव्हिनिंगला जर वर्कआउट करत असाल तर बऱ्याचदा दुपारचं जे काही जेवण असेल, जे तुम्ही जर हेवी जर घेतलं असेल तर त्याचे त्रासेस तुम्हाला तिकडे जास्त दिसतात. कारण तुम्ही काय करता, वर्कआउट करताना ते जाणवतं आपल्याला की अचानक श्वास वाढणं किंवा तिखटपणा येणं, गळ्यात येणं. तर हे टाळण्यासाठी आपण ते प्रयत्न करणं अपेक्षित आहे. सो मी रेकमेंड करेल की 2.5 ते 3 तासानंतर वर्कआउट करा जेवल्यानंतर. बाकी ती वेळ कधीही तुम्ही घेऊ शकता. हॅलो सर. सर गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बोला. सर एक्झॅक्टली आपण जेव्हा एक्सरसाइज करतो ते जेवल्यानंतर 2-2.5 तासाने चालतं. पण मॉर्निंगला जेव्हा आपण एक्सरसाइज करतो हॅलो तेव्हा ब्रेकफास्ट जे घेतो आपण त्याच्यामध्ये काही डिस्टन्स असायला पाहिजे का? म्हणजे एक्सरसाइज नंतर अर्ध्या तासाने जेवा किंवा 1 तासाने असं काही आहे का त्याचं? एक्सरसाइज नंतर तुम्ही डायरेक्ट काय म्हणता येईल हेवी फूड घेऊ नका. साधारणतः 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. आणि मग त्याच्यात फक्त काय तर लिक्विड सोर्सेस लवकरात लवकर घ्या. आफ्टर वर्कआउट जे मील असेल त्याच्यात लिक्विड सोर्स जर असेल तर तो लवकर बॉडी ऍब्झॉर्ब करते. कारण बॉडी ऑलरेडी तुमची काय असते तर बर्निंग फेज मध्ये असते. आणि मग तुम्ही जर हेवी फूड जर त्याच्यावर घेतलं तर ते काय करतं तर ती बॉडी ऍब्झॉर्ब करायला त्याला वेळ लागतो. सो लिक्विड सोर्सेस घेतले, तुम्ही ज्यूस घ्या, एखादं फ्रूट खा पटकन, की जो तुमचा जो काही कार्बोहायड्रेटचा लॉस झालेला असतो तो रिकवर करण्यासाठी पटकन कोणताही एक ज्यूस और तुम्ही फ्रूट जरी घेतलं तरी ते चांगलं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हेवी ब्रेकफास्ट घेतला तरी चालेल. ओके सर. सर आणखीन एक प्रश्न होता लगेच त्याच्यासोबतच. आपण जेव्हा एक्सरसाइज करून येतो बाहेरून तेव्हा आंघोळ करायला जातो मॉर्निंग मध्ये. जर आपण कोमट पाणी युज करत असाल तर एक 10-15 मिनिटांनी केलं तर चालतं. पण थंड पाण्याने जर आंघोळ करणार असाल तर मग त्याच्यामध्ये अंतर असायला पाहिजे का? याचं मी मगाशी जे सांगितलं मॅडम की आपलं वर्कआउट जर असेल ना, तुम्ही वॉकिंग करून आलात तर नक्की तुम्ही 10 मिनिट स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग का करा तर आपली जे काही हार्ट रेट वाढलेलं असतं त्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं ते पहिलं तुम्ही रेग्युलर मोडला आणा, नॉर्मल टेम्परेचर पर्यंत येऊ द्या. आणि नंतर तुम्ही थंड पाण्याने तुम्ही करू शकता. कारण का तर तुम्ही पळत पळत आलात किंवा मग खूप हेवी वर्कआउट करून आला आणि तुम्ही डायरेक्ट अंगावर पाणी घेतलं तर साधारणतः आपण जसं आपल्याला तव्यावर पाणी ओततो तशा पद्धतीचा आपल्या बॉडी स्थिती होते. ओके. सो म्हणून कुलिंग डाऊन तेवढं इम्पॉर्टंट आहे की कुलिंग डाऊन केल्याने आपण परत आपल्या नॉर्मल लेवलला येतो आणि नॉर्मल लेवलला आल्यानंतर आपण त्याच्यानंतर काही करू शकतो. ओके. वर्कआउट झाल्यानंतर जर आपण प्राणायाम करत असो, श्वास वगैरे असे 10-15 मिनिटं बॅलन्सिंग साठी जर वेळ देत असो तर लागलीच आंघोळ केल्यानंतर नंतर काही त्याचा म्हणजे विपरीत परिणाम होणार नाही. नाही होणार कारण बॉडी तुमची नॉर्मल टेम्परेचरला आलेली असते. येस सर, एक्झॅक्टली. ओके सर, थँक्यू. थँक्स लॉट. हेलो. हाँ बोला. हेलो, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर मेरा एक क्वेश्चन है, वेट लॉस करने के लिए क्या करना होगा सर? कौन सा व्यायाम या फिर स्किपिंग? ओके, आपने अच्छा क्वेश्चन है और टॉप हिट टॉपिक पे डाला है. पहले तो सबसे आप अपनी एनर्जी रिक्वायरमेंट कितना है वो जानिए बॉडी की, और उसके हिसाब से आपको क्या करना है वेट मैनेजमेंट. मतलब मुझे बढ़ाना है तो मुझे थोड़ा इनटेक कम करना होगा. मुझे अगर उसको कम करना है वेट को तो मुझे इनटेक भी कम करना होगा. एनर्जी एक्सपेंडिचर और एनर्जी बैलेंस उसे कहते हैं. अगर आप ज्यादा खाते हो और कम उसका यूटिलाइज करते हो तो आपका वेट बढ़ेगा. जब आप जितना खाते हो उतना यूटिलाइज करते हो तो आपका वेट मेंटेन रहेगा. और जब आप कम खाते हो ज्यादा यूटिलाइज करते हो तो आपका वेट डेफिनेटली कम होगा. तो ये एनर्जी बैलेंस आपको समझना है. तो इसके हिसाब से आप अपना क्या करो, पूरा जो कैलोरी कंजम्पशन है दिन भर का आपको कितना रिक्वायर्ड है और आप कितना कंज्यूम कर रहे हो डेली, उसका क्या करना होगा, आपको प्रोपोर्शन करना होगा. उसका कैलकुलेशन है, उसको आप अपने वेट से इंटू 24 वेट इंटू 24 करके आपको क्या आएगा, आपका BMR आएगा. बेसिक मेटाबॉलिक रेट. उसके ऊपर आपको खाली 500 कैलोरी एक्स्ट्रा लेना है. तो आप अगर कैलकुलेट करोगे और आपके पास बहुत सारे ऐप है उस पर आप डालोगे एक चपाती में कितने कैलोरीज मिलता है तो आप दिन भर की कैलोरी काउंट करो और उसके हिसाब से आप कैलोरी बैलेंस मेंटेन कर सकते हो. और बहुत इसमें इसके लिए आप एक्सरसाइज डेली करो. ओके.
कि बहुत सारे लोग अभी दवाइयाँ दे रहे हैं, उसका साइड इफेक्ट बाद में आता है, या फिर आप कहीं भी फैट डाइट पे मत जाओ। मैं ऐसा बोलता हूँ, फैट डाइट मीन्स आपका ये खाने से 10 किलो वजन कम होगा। नॉर्मल रेंज जो है वीक में 1 kg हम कम कर सकते हैं, वो नॉर्मल है। ओके, वो अगर दवाई खाने से 2-3 kg एक वीक में कम हो रहा है तो ये बॉडी पे ज्यादा स्ट्रेस है। आप जब एक्टिविटी या फिर वो दवाइयाँ बंद करोगे तो वो तुरंत ही आपका रीगेन वेट होगा। तो आइडियल वेट जो रिडक्शन है सो 1-1.5 kg पर वीक है, वो आप कर सकते हो। तो आपको क्या करना है, वर्कआउट और प्रॉपर डाइट का मेंटेनेंस करना है। ओके मैम। ओके हाँ ये नवीन। हेल्दी डाइट का एक चार्ट होता है ना, तो वो हाँ। चार्ट अगर आप हमें ग्रुप पर डाउनलोड कर दिए तो। या फिर एक मेरा चार्ट नंबर होता दिया है था सर। मैंने, आप मुझे मैसेज करो, मैं आपको देता हूँ। ओके ओके नवीन हाँ Yes. हॅलो खूप सर. धन्यवाद. अगदी थँक्यू हेल्दी सर. डिस्कशन घडून आणला आपण. वेळ पण खूप झालाय, 12चा वेळ होता पण जवळजवळ 12:30 वाजले. टेंगळे सर, माझा एक प्रश्न होता. हा अन्सार. हा सर. सर हा एकच शेवटचा प्रश्न. हा गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून, बोला सर सर. साठी जेव्हा आपण इंटेन्सिव्ह इंटरव्हल मेथड ही चांगली आहे म्हणून मी वाचलंय पुस्तकामध्ये. ओके. क्रिकेट सारख्या म्हणजे टीम इव्हेंटसाठी थोडक्यामध्ये स्पष्ट करा म्हणजे कशा स्वरूपात असायला पाहिजे. इंटेन्सिव्ह इंटरव्हल मेथड. येस सर. ओके, तुमचे जे काही 3 पार्ट आहे, इंटेन्सिव्हचा सगळ्यात महत्वाचा जे काही रेशो असतो 2:1 असतो. ओके, 2:1 म्हणजे पुढं फिरवा. हॅलो हॅलो. हॅलो हा सर बोला. हा हा सर, व्हिडिओ पॉज झाला वाटतं, आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो. तरी तुम्ही त्याला तिथं सर अनम्यूट करा प्लीज. सर अनम्यूट करा प्लीज. दादा सर अनम्यूट करा आपल्याला. हॅलो. सर म्यूट आहेत सर. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. ओके बोला. हॅलो. मला एक हॅलो. प्रश्न विचारायचा होता, ऐकायला येते का? हो. हा सर, मला हे विचारायचं होतं की आता हे सगळं लॉकडाऊन किंवा सध्या आपण या परिस्थितीमध्ये सगळे आहोत, तर घरी हे एक्सरसाइज कसे करता येतील किंवा त्या अकॉर्डिंग वेट मेंटेन कसं करता येईल किंवा रिड्यूस कसं करता येईल? बरोबर. डेली तुम्ही घरातल्या घरात वॉक तर करू शकता, सगळ्यात महत्वाचं. तर टार्गेट सेट करा की ऍटलीस्ट मी 10,000 पर डे 10,000 स्टेप पर डे हे वॉक करणार आहे घरातल्या घरात. एवढं जरी तुम्ही स्वतःला बांधून घेतलं, एवढं जरी तुम्ही सांगितलं केलं तरी ते सफिशियंट आहे तुमचं वेट मेंटेन ठेवण्यासाठी. 10,000 स्टेप्स पर डे मिनिमम. आणि मग हे कसं करणार, तर आपल्याकडे बरेचसे फिटनेस ऍप आहे. सॅमसंग हेल्थ ऍप आहे, गुगल फिट ऍप आहे, पेडोमीटर आहे. हे सारे ऍप तुम्ही डाउनलोड करून स्वतःचे स्टेप्स तुम्ही काउंट करून स्वतःची हेल्थ तिकडे मेंटेन ठेवू शकतात. आणि तुम्हाला खूप डिफिकल्ट होत असेल तर माझ्या चॅनलवर पण बरेचसे असे घरातल्या घरात करण्यासारखे व्यायामच मी त्याच्यात इंट्रोड्यूस केलेले आहे. ते तुम्ही सेशन वाईज सेशन तुम्ही ते बघून करू शकता. त्याच्यातही वेट लॉस आणि फॅट लॉस साठी पण सिरीज आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ साठी पण तिथं वर्कआउट तिकडे आहेत. ओके. एक छोटासा प्रश्न होता. व्यायाम करताना जर योगा आणि व्यायाम हे दोन्हीचे कॉम्बिनेशन जर आपण करत असू. बरोबर. हॅलो. हा बोला. व्यायाम करताना योगा आणि व्यायाम असं दोन्हीचं कॉम्बिनेशन जर करत असू तर फर्स्ट प्रेफरन्स कशाला दिला पाहिजे, की पहिल्यांदा योगा केला पाहिजे का पहिला तुम्ही तुमचा व्यायाम केला? वर्कआउटला जा, पहिला व्यायाम करा. हाय इंटेन्सिटीचा वर्कआउट असतो. तो वर्कआउट केल्यानंतर तुम्ही काय करा, योगा करा. कारण योगामध्ये कमीत कमी ताण, त्याच्यानंतर कमीत कमी स्ट्रेस असतो. सो आधी स्ट्रेसफुल ऍक्टिव्हिटी करा आणि नंतर मग तुम्ही योगाकडे आले तर त्याचे बेनिफिट तुम्हाला जास्त मिळतील. थँक्यू सर. ओके.
गुड आफ्टरनून सर. सहस्रबुद्धे, मी तुला सरांचा वैयक्तिक कॉन्टॅक्ट देतो. सर एक प्रश्न विचारायचा होता मला. हा मी कॉन्टॅक्ट देतो. बरोबर, ठीक आहे सर. आपल्या ग्रुपला पाठवतो. ओके सर, चालेल. हो ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सर, मनापासून धन्यवाद अतिशय हेल्दी डिस्कशन झाल्याबद्दल. ह्या संकल्पना सगळ्या तुम्ही सोप्या भाषेत घरगुती भाषेत समजून दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी डॉक्टर महेश नळगे सरांना विनंती करतो की कृपया आपण एक फॉर्मली आभार प्रदर्शन करावे. डॉक्टर महेश नळगे सर. धन्यवाद सर. आजच्या या आपल्या लेक्चर सिरीजच्या तिसऱ्या दिवशी एक चांगल्या प्रकारचं फिटनेस आणि वेलनेसच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून आपल्या सोबत जोडले गेलेले डॉक्टर दादासाहेब सर यांचे मी सर्वप्रथमतः आभार मानू इच्छितो संकुलाच्या वतीनं की त्यांनी आपल्या सर्व सहभागी सभासदांसाठी एकदम मोलाचं असं वेलनेसचं आणि फिटनेसच्या संदर्भानं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या संदर्भानं प्रत्येक व्यक्ती जवळ जी क्युरी असते त्या सगळ्या क्युरीज त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेच्या अभावामुळे अनेक जणांना प्रश्न विचारायचे म्हणजे प्रत्येकालाच काही ना काही प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचा आहे, पण वेळेचा अभाव आहे. वेळ कमी असल्या कारणानं आपण हा कार्यक्रम इथं थांबवतो आहोत. पण सरांनी दादासाहेब सरांनी एक त्यांचा वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर त्याचबरोबर त्यांनी युट्यूबची लिंक सुद्धा आपल्यासोबत शेअर केलेली आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तो वैयक्तिकरित्या सुद्धा दादासाहेब सरांना विचारू शकतो. त्यांनी याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो की वैयक्तिक सुद्धा ते वेळ द्यायला तयार आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, सभासदांसाठी, सहभागी पार्टिसिपेंटसाठी, आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी माननीय कुलगुरू आमचे डॉक्टर उद्धवजी भोसले सर यांनी दिलेले मार्गदर्शन व मान्यता याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याच प्रकारे आमच्या संकुलाचे संचालक डॉक्टर बाविस्कर सर, आमचे या फॅकल्टीच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम, आणि माझे सर्व सहकारी जे सहयोगी आहेत त्यांचा सुद्धा मी इथं प्रामुख्यानं उल्लेख करू इच्छितो. डॉक्टर जोशी सर असतील, डॉक्टर केंगले सर असतील, डॉक्टर सिंकू सर, गिनगिने सर, SY पाटील मॅडम यांचे सुद्धा मी इथं आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं मोलाचं सहकार्य दादासाहेब सरांचं राहिलेलं आहे. त्याबद्दल मी दादासाहेब सरांचे पुनश्च एकदा आभार मानतो. दादासाहेब देशमुख सरांनी खरंच फार मोलाचं असं मार्गदर्शन, सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय वेट लॉस वेट गेन या संदर्भानं जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. आणि आजच्या या लेक्चर सिरीजच्या तिसऱ्या दिवशीचं हे सेशन संपलं असं जाहीर करतो. पुढील सत्राचं, उद्याच्या सत्राचं आपल्याला नियोजन कळवण्यात येईल आणि उद्याची लिंक सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला ग्रुपवर शेअर केल्या जाईल. उद्या सुद्धा असा आपला भरभरून सहभाग राहावा, कारण उद्याचा विषय सुद्धा याच्याशीच निगडीत असा वेलनेस आणि फिजिकल फिटनेस याच दृष्टीनं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा अशी एक विनंती संकुलाच्या वतीनं मी करतो. आणि आजचा कार्यक्रम औपचारिकरित्या संपला, आजचं हे सेशन संपलंय असं मी इथे संकुलाच्या वतीनं जाहीर करू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद केंगले सर. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. असंच सहकार्य पुनश्च एकदा राहू द्यावं. परत कधी फिजिकली बोलवण्याची वेळ आली तर आम्ही प्रत्यक्ष तुमचा इथे बोलवून तुमचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. परत एकदा तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद.